तर आज आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. ती सिरीज म्हणजे डिसीजेस ऑफ एनिमल्स. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्व डिसीजेसचा अभ्यास करणार आहोत. तर डिसीज म्हणजे काय बघा, डिसीज शब्दामध्ये दोन शब्द आहेत. ते म्हणजे डिस आणि इज. जिथं मला इज वाटत नाही, डिस म्हणजे काही पण डिस्कम्फर्ट है ना, असा शब्द असतो. जिथं मला इज वाटत नाही, जिथं सम ॲनिमल म्हणा, ह्युमन म्हणा, कोणी म्हणा, तर त्याला इझी फील होत नाही, तो कम्फर्टेबल फील करत नाही, त्याला म्हणायचं डिसीज. इज म्हणजे इझी, सोपं. डिसीज म्हणजे जे सोपं नाहीये, जिथं मला अवघड वाटतंय किंवा अवघडल्यासारखं वाटतंय. तर आपल्याला सगळ्याचे डिसीजेस बघायचे. ही एक ढोबळ मानाची डेफिनेशन आहे. आपण सायंटिफिक डेफिनेशन नंतर बघणार आहोत. तर हे डिसीज ऑफ एनिमल्स म्हणजे प्राण्यांचे. जेव्हा आपण एनिमल प्राणी म्हणतो तेव्हा दोन टाईपचे वर्ग असतात. एक म्हणजे वाईल्ड एनिमल्स, ज्यांना आपण जंगली प्राणी म्हणतो, आणि दुसरं आहे डोमेस्टिकेटेड एनिमल्स, जे आपण पाळीव प्राणी आहेत, जे आपल्या सोबत राहतात. ठीक आहे ना. तर जेव्हा डिसीजेस ऑफ एनिमल्स म्हणतो, नो डाऊट वी हॅव टू लुक इन टू वाईल्ड एनिमल डिसीजेस. पण सर्वात महत्वाचं आपल्यासाठी आहे डोमेस्टिकेटेड एनिमल्स, बिकॉज वेटरनरी इज मेनली मेंट फॉर डोमेस्टिकेटेड एनिमल्स. डोमेस्टिकेटेड एनिमल्सचं परत विभाजन होतं दोन ह्याच्यामध्ये. त्यातलं पहिलं म्हणजे लाईव्हस्टॉक आणि दुसरं म्हणजे पेट एनिमल्स, किंवा आपण त्याला म्हणतो कंपॅनियन एनिमल्स. ठीक आहे. तर लाईव्हस्टॉक म्हणजे काय? ज्या अॅनिमल पासून आपल्याला उत्पन्न मिळतं, आपल्याला पैसे मिळतात, त्याच्यामध्ये प्रोडक्शन मिळतं, आणि त्या प्रोडक्शनचा वापर करून आपण त्याचं ते प्रोडक्शन विकून आपण पैसे कमवतो, त्याला म्हणायचं लाईव्हस्टॉक. जसं की गायपासून दूध मिळतं, दूध आपण विकतो. म्हैस दूध वागेल, शीप, गोट, ह्या सर्व आपले लाईव्हस्टॉक आहेत. पोल्ट्री, हे सर्व आपलं काय लाईव्हस्टॉक आहे, ज्यांच्यापासून आपण उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नापासून आपल्याला पैसे मिळतात. ठीक आहे. आणि पेट एनिमल्स म्हणजे काय? ज्यांच्यापासून आपल्याला उत्पन्न मिळत नाही, पण ते आपल्या सोबत असतात, ते आपले कंपॅनियन असतात, याला म्हणतात पेट एनिमल्स. त्यामध्ये मग मेनली डॉग आणि कॅट येतो. डॉग आणि कॅट इथे येतात. कॅटल, बफेलो, शीप, गोट. ठीक आहे. पुन्हा पोल्ट्री, हॉर्सेस, पुन्हा म्यूल्स, डॉंकीज, असे इत्यादी आणि असे इत्यादी. ठीक आहे. तर आपल्याला या सर्व एनिमल्सचा, इन्क्लुडिंग वाईल्ड एज वेल एज डोमेस्टिक एनिमल्स, यांच्या सर्व डिसीजेस, रोगांचा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. एवढं समजलं? तर या जगामध्ये मग कुठले कुठले डिसीजेस होऊ शकतात एनिमल्सला, काय काय होऊ शकतं? तर सर्वात इम्पॉर्टंट डिसीज कुठले कुठले होऊ शकतात? एक तर मायक्रोबियल, मायक्रोब्स पासून. मायक्रोब्स मध्ये काय काय येतात? तुमचे प्रायन्स, व्हायरसेस, बॅक्टेरिया, है ना, फंगाय, पॅरासाइट्स, प्रोटोझोआ, रिकेट्स, असे अनेक इत्यादी तुमचे मायक्रोब्स. त्यामधलं व्हायरसेसला मराठीत म्हणतात विषाणू, लक्षात ठेवा. एलडीओ चॅन्टूला कामाले. बॅक्टेरियाला म्हणतात जीवाणू, फंगीला म्हणतात बुरशी किंवा गोमयस. पॅरासाइटला म्हणतात परजीवी, प्रोटोझोआला म्हणतात अधिजीवी, रिकेट्सला काय म्हणतात ते मला माहित नाही. पण हे डिसीज मेनली मायक्रोब्स पासून, ह्या सर्वांपासून डिसीज होतात. दुसरी गोष्ट कुठून डिसीज होतात? आपल्या बॉडी आहे, आपली बॉडीची सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, नर्वस सिस्टम आहे, आणि आपली बॉडी वेगवेगळ्या सिस्टम न बनलेली. सर्क्युलेटरी सिस्टम आहे.
तर जेव्हा माझ्या बॉडी मधल्या सिस्टीम कुठली एका सिस्टीम मधलं इक्विलिब्रियम बिघडतं. इक्विलिब्रियम म्हणजे काय? जिथं सर्व अनाबॉलिझम कॅटाबॉलिझम तिथं सर्वांचं एक इक्विलिब्रियम आहे. तिथं सर्व अनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम त्यांच्या बरोबर वेगाने चालत आहेत, ते इक्विलिब्रियम आहे. किंवा त्याला आपण होमिओस्टॅटिस असं म्हणतो. जेव्हा माझ्या बॉडीतलं कुठल्याही सिस्टीमचं होमिओस्टॅटिस बिघडतं किंवा इक्विलिब्रियम बिघडतं, त्यामुळे पण वेगवेगळे डिसीज होऊ शकतात आणि ते इक्विलिब्रियम बिघडण्याचे अनेक कारण असू शकतात. ठीक आहे, तर ते त्यामुळे पण डिसीज होऊ शकतात. पुन्हा काय, ऍक्सिडेंटमुळे पण डिसीज होऊ शकतात. आता माझा पाय मोडला, ऍक्सिडेंट झाला, तिथं पण मी कम्फर्टेबल फील करत नाही. ठीक आहे ना, म्हणून ऍक्सिडेंटमुळे पण होऊ शकतात. पुन्हा दुसरं कुठलं आहे, त्याला म्हणतात तुमचं इडिओपॅथिक किंवा आयडिओपॅथिक. ज्या डिसीजचा कॉज मला अननोन आहे, मला माहितच नाही डिसीज का झालाय, पण डिसीज असतात. खूप साऱ्या डिसीजचे आपल्या कॉज अननोन आहे किंवा त्यांची कॉजला आपण काय म्हणतो, ऑब्स्क्युअर म्हणतो. ऑब्स्क्युअर म्हणजे काय, ज्यांचा कॉज क्लिअर नाहीये किंवा अकुल्ट म्हणतो. त्याचा जो काही कॉज आहे तो हिडन आहे, लपलेला आहे. अकुल्ट म्हणजे लपलेला आणि ऑब्स्क्युअर म्हणजे काय, नॉट क्लिअर, त्याला म्हणायचं ऑब्स्क्युअर. अशा ह्याला म्हणायचं आयडिओपॅथिक इन्फेक्शन, ज्याला आपल्याला माहित नाही ते का झालंय. पुन्हा आहे ऍटेरिओजेनिक किंवा इट्रिओजेनिक. ते म्हणजे आपण समजा मी माझ्या बहिणीला घेऊन गेलो दवाखान्यामध्ये. ठीक आहे, ती आजारी होती, पण जेव्हा मी तिला दवाखान्यात घेऊन गेलो, मलाच दवाखान्यात एखादं इन्फेक्शन झालं किंवा माझ्या बहिणीची ट्रीटमेंट चालू होती, तिला ट्रीटमेंट करता करता दुसरा आजार निघाला दवाखान्यामध्ये, जो इंड्यूस झाला. मे बी बाय मिस्टेक म्हणा, बाय एनी कॉज म्हणा, जर किंवा बाय डॉक्टर्स कडून चुकून इंजेक्ट झाला तो गोष्ट, त्याला म्हणायचं इट्रिओजेनिक इन्फेक्शन. अशामुळे पण डिसीजेस होतात. किंवा अजून डिसीजचं काय आपलं आहे, जेनेटिक डिसऑर्डर असतात, काही अनुवंशिक असतात. जेनेटिक डिसऑर्डर असतात म्हणजे काय, म्हणजे पिढ्यानपिढ्या, जसं की नाईट ब्लाइंडनेस हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. किंवा तुमचं सिकल सेल अॅनिमिया हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. किंवा एखादा म्हणतो, अरे मला ऍसिडिटीचा त्रास आहे, माझ्या आई वडिलांना ऍसिडिटी आहे, मला ऍसिडिटी आहे, असं. तर ते माझं जेनेटिक डिसऑर्डर, तर आपण काय करू शकत नाही. तर असे विविध कॉज आहेत डिसीजेसचे. त्यातला पहिला कॉज आपण बघणार आहोत, तो म्हणजे मायक्रोब्स मुळे होणारे डिसीजेस. आणि त्या मायक्रोब्स मध्ये पण आपण पहिलं बघणार आहोत व्हायरसेस. कुठल्या व्हायरसेसमुळे डिसीजेस होतात, कुणाला, ऑफ एनिमल्स. आणि त्या एनिमल्स मध्ये मेनली कुठले, डोमेस्टिक एनिमल्स. ठीक आहे, तर आता आपण बघणार आहोत व्हायरल डिसीजेस ऑफ एनिमल्स. व्हायरल डिसीजेस ऑफ एनिमल्स. त्यापूर्वी थोडं समजून घेऊ व्हायरस बद्दल. जे डिसीजेस व्हायरस मुळे होतात त्याला म्हणतात व्हायरल डिसीजेस. व्हायरस म्हणजे विषाणू. आणि व्हायरस आपण जेव्हा मायक्रोबायोलॉजी शिकणार आहोत तेव्हा मी डिटेल सांगेन पूर्ण व्हायरस बद्दल. सध्या लक्षात ठेवा, व्हायरस काय असतो, सिंपल गोष्ट आहे. त्याला एक असं कॅप्सिड असतं, कॅप्सिड. काय असतं, कॅप्सिड म्हणजे आउटर कव्हरिंग असते, त्याला प्रोटेक्शन असते. कॅप्सिड विच इज मेड अप ऑफ ग्लायकोप्रोटीन. कशापासून म्हणलं असतं, ग्लायकोप्रोटीन किंवा प्रोटीन, त्याला म्हणायचं कॅप्सिड. आणि आतमध्ये जेनेटिक मटेरियल असतं. इट मे बी RNA और इट मे बी DNA, बट नेव्हर बोथ. एक तर RNA असेल मधलं जेनेटिक मटेरियल किंवा DNA असेल. आणि काही व्हायरसेसला म्हणजे एवढा असतो व्हायरस, एक तर कॅप्सिड आहे, मध्ये जेनेटिक मटेरियल आहे, RNA आहे किंवा DNA आहे. आणि काही व्हायरसेसला एनव्हलप असतं. त्या कॅप्सिड वरती अजून एक एक्स्ट्रा प्रोटेक्शन असतं, एनव्हलप. तुला म्हणायचं एक्स्ट्रा कव्हरिंग काय म्हणायचं, एनव्हलप. सगळ्या व्हायरस नसतं, काही व्हायरसेस एनव्हलप्ड असतात, काही व्हायरसेस नॉन एनव्हलप्ड असतात. ते एनव्हलप बनलं असतं लिपिडचं. एक्झाम मध्ये आपल्याला माहित पाहिजे बेसिक गोष्टी की कॅप्सिड इज मेड अप ऑफ प्रोटीन और ग्लायकोप्रोटीन. मध्ये RNA किंवा DNA आहे आणि एनव्हलप आहे विच इज मेड अप ऑफ लिपिड. बघा, लिपिड म्हणजे फॅट पण आलं, प्रोटीन पण आलं, आणि ग्लायको म्हणजे शेवटी शुगर आली, आणि आपला RNA आणि DNA मध्ये. ठीक आहे, हे सगळी बेसिक गोष्टी आल्या. त्या सगळ्यापासून काय म्हणला असतो, व्हायरस म्हणला असतो. व्हायरस अजून एक वैशिष्ट्य काय,
व्हायरस हा थ्रेशोल्ड ऑफ लाईफ म्हणतात त्याला, म्हणजे लाईफच्या उंबरठ्यावरती आहे. तो जिवंत आहे की मेलेला माहित नाहीये. म्हणजे काय की व्हायरस जर जेव्हा बाहेर असतं बॉडीच्या, तेव्हा तो इट्स लाईक अ नॉन लिव्हिंग थिंग, की तो मेलेला असतो. पण जेव्हा हा व्हायरस बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो, तेव्हा तो रिप्लिकेट करायला लागतो, तो बिहेव करायला लागतो लिव्हिंग सारखं. त्यामुळे त्याला म्हणतात व्हायरसेस आर ऑन द थ्रेशोल्ड ऑफ द लाईफ. ते जीवित आहेत की अजीवित आहेत, ते लाईफच्या उंबरठ्यावरती आहेत. थ्रेशोल्ड म्हणजे उंबरठा. ठीक आहे. तर हे व्हायरल डिसीजेस, हे सोपस व्हायरस बद्दल मी सांगितलं, खूप छोटं सांगितलंय. जेव्हा आपण मायक्रोबायोलॉजी बघू तेव्हा आपण खूप इन डिटेल बघणार आहोत. तर पहिला व्हायरल डिसीज अॅनिमल्सचा, तो आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हायरल डिसीज अॅनिमल्सचा आणि वेटरनरी मधला सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज, तुम्ही त्याला पहिली प्रायोरिटी द्या. सर्वात जास्त इम्पॉर्टंट डिसीज कुठला असं मायक्रोबियल ओरिजिनचा, तो म्हणजे एफएमडी. एफएमडी काय म्हणतात? फूट अँड माउथ डिसीज. ठीक आहे. त्याला मराठीने काय म्हणतात? तोंडखुरी म्हणतात, पायखुरी म्हणतात, त्याला लाळ्या खुरकत असंही म्हणतात. त्याला इंग्लिश मध्ये दुसरं एक नाव आहे, त्याला दुसरं काय नाव आहे? ऑप्थस फिवर, त्याचं एक नाव आहे. आपण बऱ्याचदा बघितलंय. बघा, पहिली गोष्ट तर एफएमडी जे आहे नाव, त्या नावामध्येच आहे, काहीतरी फूटला झाले आणि काहीतरी माउथला झाले. आणि आपण खूप जणांनी घरी बघितले की बैलांना, गाईला, म्हशीला, शेळीला, मेंढीला तोंडाला असे फोडं येतात, पायाला फोडं येतात. त्यांचं खाणं, त्यांची भूक मंदावते, ते खाऊ शकत नाहीत आणि हळूहळू त्यांचं प्रोडक्शन कमी व्हायला लागतं आणि त्यातले काही रिकव्हर होतात स्लोली आणि बरेच रिकव्हर होऊ शकत नाहीत, काही मृत्यू पावतात. तर आपण सर्वांनी हे गावाकडे घरी कुठे ना कुठे बघितलेलं आहे. तर ठीक आहे, त्या रोगाचं नाव आहे एफएमडी. आज आपण त्याची चर्चा करणार आहोत. ओके. तर हा जो रोग आहे एफएमडी नावाचा, हा सर्वात पहिल्यांदा शोधून काढला दोन शास्त्रज्ञांनी, दोन सायंटिस्टनी. त्यांचं नाव आहे लोफलर. पहिल्याचं नाव काय? लोफलर. आणि दुसऱ्याचं नाव काय? फोर्सच. ह्या दोघांनी मिळून 1897 मध्ये हा डिसीज शोधून काढलेला आहे. ठीक आहे. हा पहिला अॅनिमल मधला व्हायरल डिसीज आहे. जर एक्झाम मध्ये आलं विच इज द फर्स्ट व्हायरल डिसीज टू बी डिस्कवर्ड, तर तो आहे एफएमडी. एफएमडी पहिला व्हायरल डिसीज आहे. कुणी शोधून काढलाय? लोफलर आणि फोर्सच यांनी. कधी काढला? 1897 मध्ये. ठीक आहे. मग हा डिसीज नेमका आपण एवढंच लावून काय म्हणतो की याला प्रायव्हेट नंबर 1 द्या, प्रायव्हेट नंबर 1 द्या, याला एवढं काय लोकांनी महत्व दिलेलं आहे. तर ह्या डिसीजने होतं काय? अॅनिमलचं प्रोडक्शन मंदावतं, प्रोडक्शन खाली जातं, रिप्रोडक्शन हॅम्पर होतं. अॅनिमल, खूप सारे अॅनिमल इनफर्टाईल बनतात, काही स्टराईल बनतात. ठीक आहे ना. त्याचं पुन्हा इकॉनॉमिकल लॉसेस खूप होतात. ह्या डिसीज मध्ये काय होतात? इकॉनॉमिकल लॉसेस होतात. आणि हा झुनॉटिकली पण इम्पॉर्टंट डिसीज आहे. झुनॉटिकली इम्पॉर्टंट डिसीज आहे. आणि पुन्हा खूप साऱ्या अॅनिमलच्या मध्ये त्यांची डेथ होते, त्याच्यामध्ये मॉर्टॅलिटी पण आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मॉर्बिडिटी जास्त आहे. काय जास्त आहे? मॉर्बिडिटी. म्हणजे काय? ह्या रोगाची लागण. ह्या डिसीज मध्ये मॉर्टॅलिटी आहे फक्त 10%. इथं किती मॉर्टॅलिटी आहे? 10% आहे. म्हणजे माझ्याकडे 100 जनावर असतील, माझी पॉप्युलेशन, टोटल पॉप्युलेशन किती? 100 जनावरांची आहे, त्यातली 10 जनावर जगवू शकतात. पण मॉर्बिडिटी म्हणजे लागण, त्या डिसीजची लागण, किती अॅनिमल्स माझ्या पॉप्युलेशन मधले ह्या डिसीजला बळी पडतील, त्यांना लागण होईल, ते त्या डिसीज म्हणून सफर होतील, त्यांना त्या डिसीजचं इन्फेक्शन होईल, तर असे आहे 100%. जेव्हा एखाद्या हर्ड मध्ये हा डिसीज येतो तर त्यातले 100च्या 100 अॅनिमल्स, 100% अॅनिमल्स हे काय होतात? त्यांना ह्या डिसीजची लागण होते. आणि जेवढे अॅनिमल्स तुमचे पॉप्युलेशन आहे त्यामधले 10% अॅनिमल मरण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तुला म्हणायचं मॉर्टॅलिटी आणि लागणला म्हणायचं मॉर्बिडिटी. टोटल पॉप्युलेशन मधून किती इन्फेक्ट झाले? इट्स मॉर्बिडिटी. आणि टोटल पॉप्युलेशन मधून किती मेले? त्याला म्हणायचं मॉर्टॅलिटी. आणि एक असतो केस फॅटॅलिटी रेट, CFR. ते म्हणजे काय? किती इन्फेक्टेड होते आणि त्या इन्फेक्टेड म्हणून किती मेले, त्याला म्हणायचं केस फॅटॅलिटी रेट. समजा माझ्याकडे 100 अॅनिमल आहे आणि 100च्या 100 अॅनिमलला लागण झाली, त्याला म्हणायचं मॉर्बिडिटी. पुन्हा ते 100 जे अॅनिमल माझे होते
माझ्याकडले, त्यामधले 10 ॲनिमल मेले तर मॉर्टिलिटी झाली 10%. पण समजा माझ्याकडं 120 ॲनिमल होते आणि त्यामध्ये फक्त 100 जणांनाच लागण झाली, तर त्या 100 मधले किती मेले तर ते CFR. इन्फेक्टेड मधनं किती मेले तर ते CFR झाला. आणि टोटल पॉप्युलेशन मधून किती मेले तर ती मॉर्टिलिटी झाली. आणि टोटल पॉप्युलेशन मधून किती इन्फेक्ट झाले ती मॉर्बिडिटी झाली. याच्यावर आपण नंतर जेव्हा आपण एपिडेमिओलॉजीचा भाग बघणार आहोत BPH मध्ये तेव्हा इन डिटेल तुम्हाला सांगेन. सध्या तात्पुरतं थोडंसं लक्षात ठेवा. सध्या मेन फोकस आपला FMD आहे. ओके. मग हा झोनॉटिकली इम्पॉर्टंट डिसीज पण आहे. झोनॉटिकली इम्पॉर्टंट म्हणजे काय, जेव्हा तो ह्युमन बिंग्सने होतो, ह्युमन बिंग्स मध्ये पण तोंडाला आणि त्याच्या हातामध्ये असे फोड येतात, वेसिकल्स येतात. मी तुम्हाला ते नंतर सांगणार आहे. तर त्यामुळं हा डिसीज आपल्याला शिकायचा आहे. ह्याची जी लागण आहे ते सर्वात मेन गोष्टीची लागण आहे. ठीक आहे. त्यामुळं हा डिसीज सर्वत्र पसरतो, सर्व ॲनिमलला त्याची लागण होते आणि प्रोडक्शन हॅम्पर होतं. म्हणून हा डिसीज सर्वात महत्वाचा आहे. ठीक आहे. मग हा डिसीज नेमका होतो कोणत्या ॲनिमल्सला, त्याचे होस्ट कुठले कुठले आहेत, कसा होतो, कसा पसरतो. ठीक आहे. तर हा डिसीज होतो फक्त आणि फक्त क्लोवन फुटेड ॲनिमल्सला. ठीक आहे. बघा तुम्ही ॲनिमल्सला जर बघितलं असेल तर सगळ्या ॲनिमल्सला काय खुर आहेत, खुरं पायाला काय तर खुरा असतात. त्या खुराला म्हणायचं अंगुलेट्स. ज्या ज्या ॲनिमल्सला पायाला खुर आहे त्याला म्हणायचं अंगुलेट्स. आणि ते खुरं 2 टाईपचे असतात. एक असतात इवन फुटेड आणि एक असतात ऑड फुटेड. म्हणजे काय, एकच जेव्हा एक जे असतो ना, एकच खुर आहे किंवा 3 खुर आहेत किंवा 5 खुर आहेत, असे ऑड नंबरने असतात. आणि इवन फुटेड त्याला म्हणायचं क्लोवन फुटेड. म्हणजे 2 खुरं, 4 खुरं, 6 खुरं अशा इवन आकड्याने असतात. तर हा जो डिसीज आहे FMD हा होतो अंगुलेट्स मध्ये, नो डाऊट खुरा असलेला होतो. पण त्यात स्पेसिफिक पुन्हा होतो फक्त इवन फुटेड ॲनिमल्सला, क्लोवन फुटेड ॲनिमल्सला, ज्यांना 2 खुर आहेत, 4 खुर आहेत किंवा 6 खुर अशा ॲनिमल्सला. ठीक आहे. मग अशा ॲनिमल्सचं उदाहरण कुठलं आहे, इवन फुटेड ॲनिमल्सचं उदाहरण कुठलं आहे, कॅटल आहे ना, कॅटल. तर मी थोडं शॉर्ट फॉर्म म्हणजे बफेलो, शीप, गोट. ठीक आहे. डिअर. पुन्हा तुमचा कॅमल्सला पण हा रोग होतो, कॅमल्स आहेत. पुन्हा अजून कुठले जिराफला पण हा रोग होतो. आणि ह्याचं एकच एक्सेप्शन आहे, एलिफंट. एलिफंट हा तुमचा ॲनिमल आहे ना, हा ऑड फुटेड आहे पण तरी ह्याला हा डिसीज होतो. तर हे एलिफंट आहे, हे एक्सेप्शन आहे एलिफंट. ओके. आणि ऑड फुटेड ॲनिमल कुठले तर हा रोग होत नाही ते म्हणजे तुमचे इक्वाइन्स. इक्वाइन्स मध्ये काय काय येतात तुमचे हॉर्सेस, म्युल्स, डॉंकीज, त्यांना काय फक्त 1 फूट असतो, 1 टो असतो किंवा त्यांना एकच खुर असतं. त्याला म्हणायचं त्या ॲनिमल्स म्हणायचं ऑड फुटेड, एकच असतो. म्हणजे इक्वाइन्स सर्व इक्वाइन्स. पुन्हा रायनोस म्हणजे तुमचे गेंडे, गेंड्यामध्ये पण FMD होत नाही. हा फक्त ह्या इवन फुटेड ॲनिमल्सला, क्लोवन फुटेड ॲनिमल्सलाच होतो. ठीक आहे. तर होतो कसा, तर हा डिसीज जे व्हायरस आहे हा एरोझोल रूटला पसरतो, थ्रू वॉटर पसरतो, कंटॅजियस हा आजार आहे. सर्व वेन हा डिसीज हा जे व्हायरस आहेत पसरतात, सर्वत्र पसरतात. ठीक आहे. मग कुठला व्हायरस आहे तर तो व्हायरस आहे पिकोर्ना व्हायरस. पिकोर्ना विरिडी. विरिडी जेव्हा ईडी येतं शेवटी ती फॅमिली पिकोर्ना विरिडी, पिकोर्ना फॅमिली मधला अप्थस व्हायरस. कुठला व्हायरस, अप्थस व्हायरस. आणि त्या व्हायरसमुळे हा रोग होतो म्हणून ही अप्थस फिवर आहे. ठीक आहे ना. नंतर अप्थस तुम्हाला मिनिंग सांगेल. तर आधी लक्षात घ्या पिकोर्ना. पिकोर्ना म्हणजे काय, पिको म्हणजे काय 10⁻²². तसं नॅनो म्हणजे काय 10⁻⁹. तसं पिको म्हणजे 10⁻²². इतका छोटा व्हायरस आहे. जे RNA व्हायरस असतात ना, समजा हे कॅप्सिड झालं, ह्याच्यामध्ये RNA आहे आणि हा कॅप्सिड झालं, ह्याच्यामध्ये काय DNA आहे. ज्याच्यामध्ये DNA व्हायरस, ज्याच्यामध्ये RNA तो RNA व्हायरस. तर RNA व्हायरस जे आहे, जेवढे RNA व्हायरस आहेत
त्यात सर्वात छोटा व्हायरस पिकोरोना व्हायरस आहे. मी सर्व व्हायरस मधला सगळ्यात छोटा म्हणत नाही, आरएनए व्हायरसेस मधला सगळ्यात छोटा व्हायरस पिकोरोना, पिको आणि 10⁻12. आणि त्या पिकोरोना विरिडी त्या फॅमिली मधला एक व्हायरस अप्तस व्हायरस, जो की हा एफएमडी नावाचा रोग करतो. कसा करतो? थ्रू एरोझोल रूट, हवेद्वारे, कंटॅजियस म्हणजे कॉन्टॅक्टद्वारे, किंवा वॉटर म्हणजे पाण्याद्वारे. तर हा डिसीज होऊ शकतो. ओके. आणि मग ह्याचा व्हायरस कसा आहे, हा अप्तस व्हायरस कसा आहे, थोडा आपण शॉर्ट मध्ये मायक्रोबायोलॉजी बघू. काही नाही, हा त्याला असं कॅप्सिड आहे मग सांगितल्याप्रमाणे, विच इज मेड अप ऑफ ग्लायकोप्रोटीन. त्याच्यामध्ये काय सिंगल स्टँडर्ड आरएनए आहे. आरएनए मोस्टली सिंगल स्टँडर्ड असतात, डीएनए हे मोस्टली डबल स्टँडर्ड असतात. ठीक आहे. त्यामध्ये आरएनए आहे आणि ह्याला एनलप्ट नाहीये, ह्या व्हायरसला नॉन एनलप्ट आहे. म्हणजे इट इज अ आरएनए व्हायरस आणि विच इज नॉन एनलप्ट, त्याच्यावर एनलप्ट नाही आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला जेव्हा मी त्याचा कंट्रोल सांगेल, डिसइन्फेक्शन सांगेल, तेव्हा मी परत तुम्हाला थोडंसं व्हायरसवर सांगेल, जेणेकरून तुम्हाला डिसइन्फेक्शन नंतर समजून येईल. ठीक आहे. तर हा असा आरएनए व्हायरस आहे, जो की एनलप्ट नाहीये, नॉन एनलप्ट व्हायरस आहे, सर्वात छोटा व्हायरस आहे आणि अप्तस व्हायरस आहे. ठीक आहे. जो अशा मार्गाने पसरतो. मग नेमका जेव्हा हा पसरतो, ठीक आहे, जेव्हा हा बॉडीमध्ये एंटर करतो, आपल्या बॉडीमध्ये, शरीरामध्ये, तर नेमकं होतं काय? त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. होस्ट म्हणून आठवलं, ह्या व्हायरसचा किंवा ह्या डिसीजचा इंडिकेटर होस्ट आहे. इंडिकेटर म्हणजे काय? इंडिकेटर होस्ट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सर्व साईन सिम्पटम ठळकपणे दिसतात, स्पष्टपणे दिसतात, त्याला म्हणायचं इंडिकेटर होस्ट. आणि त्यात तो रोग आला तर समजून घ्यायचं की तो रोग आलाय, तो इंडिकेट करतो. तर ह्याचा इंडिकेटर होस्ट कोण आहे? कॅटल बफेलो. ह्या रोगाचे इंडिकेटर होस्ट कोण आहे? कॅटल बफेलो आहे. दुसरा आहे त्याचा मेंटेनन्स होस्ट. मेंटेनन्स होस्ट, ह्या रोगाचे मेंटेनन्स होस्ट कोण आहेत? शीप आणि गोट. म्हणजे काय करतात हे शीप आणि गोट, ह्यांच्या बॉडीमध्ये हा व्हायरस असाच राहतो, वर्षभर राहतो, हे रिझर्वायर म्हणून काम करतात. त्याला म्हणायचं मेंटेनन्स होस्ट. तिसरा आहे रेझिस्टंट होस्ट, म्हणजे कुणामध्ये हा व्हायरस जाऊ शकत नाही, जो होस्ट ह्या व्हायरसला रेझिस्टंट आहे, ते म्हणजे मी मगा सांगितल्याप्रमाणे इक्वाइन्स, रायनोज, हे काय त्याचे, किंवा ऑड फुटेड अॅनिमल्स, हे काय त्याचे रेझिस्टंट होस्ट आहेत. आणि एक शेवटचा होस्ट अजून एक उरला, त्याला म्हणायचं ऍम्प्लिफाईंग होस्ट. ऍम्प्लिफाईंग होस्ट, आणि याचा ऍम्प्लिफाईंग होस्ट कोण आहे? डुक्कर आहे. म्हणजे पिग म्हणजे स्वाईन. स्वाईन पण कसा आहे? तुमचा इव्हन फुटेड अॅनिमल आहे, म्हणून स्वाईन मध्ये पण आजार होतो. तर हे ऍम्प्लिफाईंग होस्ट. ऍम्प्लिफाईंग होस्ट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये व्हायरस खूप जलद गतीनं मल्टिप्लाय होतो, ऍम्प्लिफाय होतो, त्याची वेग वाढतो. पहिली गोष्ट, डुकरामध्ये तो व्हायरस पटापटा मल्टिप्लाय होणार आहे, आणि डुक्कर पण पटापटा मल्टिप्लाय होतं. त्याची जी लिटर साईज आहे डुकराची ती 10-12 असते, म्हणून तो रोग आईकडून पुढच्या पिढीमध्ये लवकर ट्रान्सफर होतो, किंवा डुकरांची संख्या जास्त असल्यामुळे तो व्हायरसला जास्त चान्स मिळतात रिप्लिकेट व्हायचे, म्हणून तुला म्हणायचं ऍम्प्लिफाईंग होस्ट. तर इंडिकेटर होस्ट कोण आहे? कॅटल बफेलो आहे. मेंटेनन्स होस्ट कोण आहेत? शीप आणि गोट आहे. रेझिस्टंट होस्ट कोण आहेत? इक्वाइन्स किंवा रायनोज आहेत, किंवा ऑड फुटेड अॅनिमल्स आहेत. आणि ऍम्प्लिफाईंग होस्ट कुठला आहे? पिग किंवा स्वाईन आहे. हे जे मी सांगतोय, म्हणजे व्हायरस कुठल्या व्हायरसमुळे होतो, त्याला आपण इटिओलॉजी म्हणतो, इटिओलॉजिकल एजंट म्हणतो. इटिओलॉजी म्हणजे काय? कॉज ऑफ डिसीज. इटिओलॉजिकल एजंट म्हणजे काय? जो डिसीज घडवतोय ती इटिओलॉजिकल एजंट बघितला. पुन्हा हे होस्ट बघितले, कुणामध्ये होतो, नेमका हा व्हायरस काय करतो, ह्याला ढोबळमानाने म्हणायचं इपिडेमॉलॉजी. ह्याला काय म्हणायचं? ढोबळमानाने इपिडेमॉलॉजी. जेव्हा आपण VPH शिकणार आहोत, इपिडेमॉलॉजी शिकणार आहोत, तुम्हाला डिटेल्स सांगतो की इपिडेमॉलॉजी काय असते. इपिडेमॉलॉजी म्हणजे लक्षात ठेवा एखाद्या पर्टिक्युलर डिसीजचं बॅकग्राऊंड. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा सध्या, नंतर आपण इन डिटेल बघणार आहोत त्याला. ठीक आहे. तर असा हा इथपर्यंत आलेला आहोत. मग हा व्हायरस जेव्हा आपल्या होस्टमध्ये, म्हणजे कॅटल, बफेलो, शीप, गोट, स्वाईन, जे आपले यांच्यामध्ये हा रोग होतो, त्याच्यामध्ये गेल्यानंतर नेमकं होतं काय, त्याची आपण थोडीशी पॅथॉलॉजी समजून घेऊ. आतापर्यंत आपण इपिडेमॉलॉजी समजली, किंवा त्याची इटिओलॉजी समजून घेतली. इटिओलॉजी, इपिडेमॉलॉजी हे लक्षात ठेवा, हळूहळू तुम्हाला ह्याचा मिनिंग कळून जाईल. आता आपण बघणार आहोत पॅथॉलॉजी. जेव्हा समजा इथे गाय, ठीक आहे, ही गाय आहे,
माझी ड्रॉइंग छान नाही, समजून घ्या. ही गाय आहे आणि जेव्हा ह्याच्यामध्ये व्हायरस एंटर करतो तेव्हा नेमकं होतं काय? हा व्हायरस गायीच्या नाकाद्वारे रेस्पिरेटरी सिस्टम थ्रू जाऊ शकतो, कारण मी म्हणले एरोझोल रूट आहे, किंवा त्याच्या फील्ड मधनं, त्याच्या फॉडर मधनं, किंवा त्याच्या वॉटर मधनं त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये येऊ शकतो. डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये जातो. आणि तुम्हाला माहिती आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम एका ठिकाणी त्यांचा तिथं जॉईंट होते, त्याला माहिती फॅरिंग्स, जिथून रेस्पिरेटरी सिस्टीमचा पण मार्ग निघतो आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पण मार्ग निघतो. त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? फॅरिंग्स. तो असा चौक आहे जिथून रेस्पिरेटरी सिस्टीमचा मार्ग वेगळा होतो आणि तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पण मार्ग काय होतो? वेगळा होतो. ठीक आहे. मग हा व्हायरस पहिल्यांदा काय करतो? फॅरिंग्सला अटॅक करतो, मधीशीरला, आणि त्या थ्रू रेस्पिरेटरी सिस्टीमला अटॅक करतो किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमला अटॅक करतो. आणि हा व्हायरस फॅरिंग्स नंतर जातो, फॅरिंग्स मधनं जातो ब्लड मध्ये. कुठे जातो? ब्लड मध्ये. फॅरिंग्स मध्ये, फॅरिंग्सला कॅपिलरी सप्लाय असतो ब्लडचा, तिथनं तो व्हायरस ब्लड मध्ये शिरतो. आणि जेव्हा व्हायरस ब्लड मध्ये जातो त्या टर्मला म्हणायचं व्हायरेमिया. काय म्हणायचं? व्हायरेमिया. मिया म्हणजे ब्लड, आणि व्हायरस जेव्हा ब्लड मध्ये गेला, व्हायरस इन द ब्लड, व्हायरेमिया. मग आपण म्हणतो ब्लड मध्ये गेल्यानंतर व्हायरेमिया झाला. आणि ब्लड मध्ये काय आहेत? तुमच्या आरबीसी आहेत, प्लेटलेट्स आहेत आणि डब्ल्यूबीसीस आहेत. ठीक आहे. तर तिथं हा व्हायरस डब्ल्यूबीसीस वर अटॅक करतो. आणि डब्ल्यूबीसीस मध्ये पण दोन प्रकार आहेत, तुमचे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत आणि अग्रॅन्युलोसाइट्स आहेत. ठीक आहे. त्या ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय काय येतं? तुम्ही फर्स्ट इयरला भरपूर जण शिकले असतात, इओसिनोफिल, बेसिओफिल किंवा न्यूट्रोफिल. ठीक आहे. आणि अग्रॅन्युलोसाइट्स मध्ये काय असतात? तुमचे लिम्फोसाइट्स किंवा मोनोसाइट्स. ठीक आहे. तर हा व्हायरस अग्रॅन्युलोसाइट्स वर अटॅक करतो. कुठे अटॅक करतो? अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. अग्रॅन्युलोसाइट काय असतं? ही सेल आहे आणि इथं सिंगल न्यूक्लियस असतो, तिथं ग्रॅन्युल्स नसतात, न्यूक्लियस मोठा असतो म्हणून सिंगल न्यूक्लियस असतो, आणि तिथं ग्रॅन्युल नसतात म्हणून अग्रॅन्युलोसाइट्स. ग्रॅन्युल म्हणजे काय? हे आपलं सेल आहे आणि न्यूक्लियस आहे, आणि हे सायटोप्लाझम मध्ये काय? तुमचे ग्रॅन्युल्स आहे. ज्या सेल मध्ये ग्रॅन्युल्स नाहीये, न्यूक्लियस मोठा आहे, ठीक आहे, मोठा न्यूक्लियस आहे आणि सिंगल आहे, त्याला म्हणायचं अग्रॅन्युलोसाइट. तिथं ग्रॅन्युल्स नाहीयेत आणि न्यूक्लियस एक असल्यामुळं, मोठा असल्यामुळं त्याला म्हणायचं मोनोन्यूक्लियर सेल्स. काय म्हणायचं? मोनोन्यूक्लियर सेल्स. ठीक आहे. तर हा व्हायरस कुठे अटॅक करतो? डब्ल्यूबीसी वरती, मोर स्पेसिफिक अग्रॅन्युलोसाइट्स किंवा मोनोन्यूक्लियर सेल्स म्हणजेच लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स वरती. हा व्हायरस इओसिनोफिल, बेसिओफिल्स, न्यूट्रोफिल्स वर अटॅक करत नाही. हे कशात? ग्रॅन्युलोसाइट्स आहेत. त्याच्यामध्ये काय असतं? न्यूक्लियस असतो आणि असे ग्रॅन्युल्स असतात. मग इओसिनोफिल मध्ये तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये तुमचा बायलोब न्यूक्लियस असतो, न्यूक्लियसला दोन लोब असतात. तुमच्या बेसिओफिल मध्ये ट्रायलोब असतो, न्यूट्रोफिल मध्ये मल्टीलोब न्यूक्लियस असतो. ठीक आहे. पण सर्वात महत्वाचं सध्या इथं महत्वाचं काय? अग्रॅन्युलोसाइट्स. ठीक आहे. त्याच्यावरती हा व्हायरस काय करतो? अटॅक करतो, मोर स्पेसिफिकली मोनोन्यूक्लियर सेल्स वरती. आणि जेव्हा हा मोनोन्यूक्लियर सेल्स अटॅक करतो, मग नेमकं होतं काय? ठीक आहे. त्यानंतर पुढे होतं काय? नंतर हा व्हायरस ब्लड मधून इपिथिलियम कडे जातो, इपिथिलियम जातो, स्किन कडे जातो. बघा, आला रेस्पिरेटरी सिस्टीम मार्गा थ्रू, डायजेस्टिव्ह थ्रू, फॅरिंग्स मध्ये गेला, फॅरिंग्सला आजारी केलं, त्यानंतर ब्लड मध्ये गेला आणि ब्लड थ्रू आता परत सगळ्या स्किन कडे जातो. हा जो आप्टस व्हायरस आहे, जो ह्याचा कॉज आहे, हा मेनली अफेक्ट कुणाला करायला आहे? स्किनला करायला आहे. कुणाला अफेक्ट करायला आहे? स्किनला करायला आहे. म्हणून ह्याला म्हणायचं इपिथिलिओट्रॉपिक व्हायरस. काय म्हणायचं? इपिथेलिओट्रॉपिक व्हायरस, ज्याला इपिथेलियमची अफिनिटी आहे. ट्रॉफी म्हणजे काय? जिथं तो राहतो. इपिथेलिओट्रॉपिक व्हायरस, जिथं ज्या व्हायरसला इपिथेलियम कडे जायची ओढ आहे. ठीक आहे. मग व्हायरस काय करतो? रेस्पिरेटरी थ्रू आला, डायजेस्टिव्ह थ्रू आला, फॅरिंग्स मधून ब्लड मध्ये,
आणि ब्लड मध्ये मॉलिक्युलर सेल्सला टार्गेट केलं आणि त्यानंतर कुठे गेला, स्किन मध्ये गेला. स्किन मध्ये कुठे गेला, इपिथिलियम मध्ये, म्हणजे इपिथिलियम मध्ये गेला, स्किन मध्ये. जेव्हा आपण स्किन म्हणतो, स्किनचे दोन पार्ट आहेत. एक आहेत तुमचे इपिडर्मिस, दुसरा आहे डर्मिस. तर हा व्हायरस कुठे चाललाय, इपिडर्मिसने चाललाय. इपिडर्मिसला पुन्हा अगेन त्याचे तुमचे काय 5 लेअर आहेत इपिडर्मिस मध्ये. किती लेअर आहेत, 5 लेअर आहेत. कुठले कुठले 5 लेअर आहेत, स्ट्रॅटम, स्ट्रॅटा म्हणजे लेअर, स्ट्रॅटम कॉर्नियम. पहिला कुठला आहे, स्ट्रॅटम कॉर्नियम. दुसरा कुठला आहे, स्ट्रॅटम लुसिडम. कुठला आहे, लुसिडम. तिसरा कुठला आहे, स्ट्रॅटम तुमचं ग्रॅन्युलोसम, ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. चौथा कुठला आहे, स्ट्रॅटम स्पायनोझम, स्पायनोझम. आणि सगळ्यात शेवटचा कुठला आहे, स्ट्रॅटम बेसाले. सगळ्यात खाली आहे बेसला म्हणून बेसाले. पहिला कुठला आहे, कॉर्नियम. दुसरा लुसिडियम. तिसरा ग्रॅन्युलोसम. चौथा स्पायनोसम. आणि पाचवा बेसाले. लक्षात ठेवायचं, कॅज्युअल लिव्ह घेतली, ठीक आहे ना, कॅज्युअल लिव्ह घेतली गर्लफ्रेंड साठी, काहीतरी असं होतं, मी केलं होतं. हा, कॅज्युअल लिव्ह घेतली गर्लफ्रेंड साठी, साठी म्हणजे स्पायनोझम, बाबूने. ठीक आहे, कॅज्युअल लिव्ह घेतली गर्लफ्रेंड साठी बाबूने. लक्षात ठेवा, असं माझी हिंट होती ही, लक्षात ठेवायची कॉलेजला असताना. तुम्ही तुमची हिंट करू शकता. आणि मग त्याच्यामधला जो स्ट्रॅटम स्पायनोझम आहे ना, साठीवाला, तिथं हा व्हायरस काय करतो, अटॅक करतो. कुठं अटॅक करतो, स्ट्रॅटम स्पायनोझम वरती अटॅक करतो हा व्हायरस. इथपर्यंत लक्षात आलं. व्हायरस फॅरिंग्स मध्ये गेला, फॅरिंग्स मधनं तुमच्या ब्लड मध्ये गेला, मॉलिक्युलर सेलला खराब करून टाकलं. पुन्हा मग तो स्किन मध्ये आला, स्किन मध्ये इपिडर्मिस मध्ये आला, इपिडर्मिस मध्ये स्ट्रॅटम स्पायनोझम मध्ये आला. आणि तिथं तो आता काय करतोय, तिथं त्याचं मेन काम सुरू होतंय. म्हणून तर त्या इपिथिलियम, बक्कल कॅव्हिटी आहे, लिप्स आहेत, टंग्स आहेत, किंवा फूट आहेत, फूट मध्ये जे पॅड्स आहेत, हे सगळं स्किन रिलेटेड पार्ट आहे. तर त्यामुळे इथं तुम्हाला लिजन्स दिसतात, त्याचे लिजन्स दिसतात त्या व्हायरसचे. ठीक आहे, तर बघू काय होतं आता पुढे. आता जेव्हा तो व्हायरस स्किन मध्ये आला, त्या लेअर ने आला, तिथं काही सेल असतात. ठीक आहे ना, सेल असतात, सेल्स असतात. काय असतात, सेल्स असतात विथ न्यूक्लियस. ठीक आहे, मग हा व्हायरस काय करतो, ह्या सेल्स मधला गॅप वाढवतो. काय वाढवतो, गॅप वाढवतो. ह्या सेल्स मध्ये एक सिमेंटिंग मटेरियल असतं. त्या सिमेंटिंग मटेरियलला म्हणायचं प्रिकल. काय म्हणायचं, प्रिकल. प्रिकल म्हणजे काय, काटे. जसं ही सेल आहे, तिला काय काटे आहेत. आणि दुसरी सेल आहे, तिला काय काटे आहेत. त्या काट्या एकमेकांना फसले असतात आणि असं हे बेस त्याचं काय त्याला ऍडेझिव्ह म्हणून काम करतं किंवा सिमेंटिंग मटेरियल काम करतं. तर हा व्हायरस काय करतो, त्या प्रिकल्सला मारतो आणि सेल मधला गॅप वाढवतो. काय वाढवलाय, सेल्स मधला काय वाढवलाय, गॅप वाढवायलाय. काय वाढवायलाय, सेल मधला गॅप वाढवायला. ठीक आहे, प्रिकल्स काय झाले, डिस्ट्रॉय झाले. आणि न्यूक्लियस काय व्हायलाय, जो न्यूक्लियस एवढा मोठा होता ना आधी, तो हळूहळू असा कंडेन्स होऊन लहान लहान व्हायला लागतो. कसा व्हायला लागतो, लहान लहान व्हायला लागतो. त्याला म्हणायचं पायक्नोटिक न्यूक्लियस. काय म्हणायचं, पायक्नोटिक, पायक्नोटिक न्यूक्लियस. त्याला म्हणायचं कंडेन्स न्यूक्लियस. व्हायरसने काय केलं, प्रिकल्स तोडायला लागला आणि न्यूक्लियसला अजून लहान लहान करायला लागला, त्याला कंडेन्स करायला. त्याला तुम्ही पायक्नोटिक न्यूक्लियस म्हणतात. हे जे चेंजेस आहेत ना होईल ना व्हायरसमुळे, हे चेंजेस जे आहेत, हे दिस आर दी अर्ली चेंजेस ऑफ नेक्रोसिस. तिथली स्किन मरण्याचे, तिथले सेल मरण्याचे, नेक्रोसिस म्हणजे मरणे, तर त्या मरणाचे हे अर्ली चेंजेस आहेत. एखादी सेल मरायला लागली, तिथे एखादा भाग टिश्यू मरायला लागला, तर स्टार्टिंगला काय होतं, स्टार्टिंगला असं होतं. तर ह्या दिस आर दी अर्ली चेंजेस ऑफ द नेक्रोसिस. आणि तुमचा जो असतो ना सायटोप्लाझम, हा अजून जास्त इओसिनोफिलिक बनतो. इओसिन जो स्टेन आहे, म्हणजे
सायटोप्लाझमचा पीएच वाढायला लागतो, अल्कलाईन पीएच व्हायला लागतो सायटोप्लाझमचा. आणि इओसिन जे स्टेन आहे विच इज ऍसिडिक इन नेचर ते जास्तीत जास्त त्याला बाइंड व्हायला लागतं. ठीक आहे. तर ते इओसिन काय आहे, इओसिनोफिलिक काय आहे हे तुम्हाला मायक्रोबायोलॉजीचा पार्ट सुरू होईल, जेव्हा स्टडिंग करेल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल. सध्या लक्षात ठेवा फक्त ही सध्या सेल आहे, सेल मध्ये हा न्यूक्लियस आहे. तर न्यूक्लियस मध्ये डीएनए किंवा आरएनए आहे. डीएनए म्हणजे काय, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए म्हणजे काय, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. त्या ऍसिड मुळे डीएनए कसा आहे, ऍसिडिक इन नेचर आहे. सॉरी, तुमचा न्यूक्लियस कसा आहे, ऍसिडिक इन नेचर आहे. आणि जो सायटोप्लाझम कसा आहे, अल्कलाईन नेचर आहे. सायटोप्लाझम कसा आहे, अल्कलाईन आहे. आणि तुमचा हे कसा आहे, तुमचा न्यूक्लियस हा ऍसिडिक इन नेचर आहे. आणि जेव्हा मी स्टेनिंग करतो कुठल्याही सेलची तेव्हा मी दोन स्टेन वापरतो. एक आहे इओसिन आणि दुसरा आहे निग्रोसिन. जो इओसिन आहे तो ऍसिडिक आहे, तो कसा आहे, ऍसिडिक आहे. आणि निग्रोसिन कसा आहे, बेसिक आहे. कसा आहे, बेसिक इन नेचर आहे. आता मला सांगा, तुमचा सायटोप्लाझम हा अल्कलाईन आहे. ठीक आहे. मग अल्कलाईन मध्ये कुठला स्टेन जाईल, ऍसिडिक जाईल. कुठला स्टेन जाईल, ऍसिडिक जाईल. कारण ऍसिडला अल्कली जोड असते, अपोजिट अट्रॅक्ट. तर इओसिन जो ऍसिडिक आहे तो कुठे जाईल, सायटोप्लाझम मध्ये जाईल, जो की अल्कलाईन आहे. आणि त्यामुळे सायटोप्लाझम कसा होतो, इओसिनोफिलिक होतो. फिल म्हणजे लव. त्याला कशाचं प्रेम आहे, इओसिनचं प्रेम आहे, म्हणजे ऍसिडचं प्रेम आहे. का प्रेम ऍसिडचं, कारण अल्कलाईन स्वतः तो सायटोप्लाझम कसा आहे, अल्कलाईन आहे. आणि त्यामुळं इओसिन तिकडे जातो. आणि इओसिनचा कलर असतो पिंक. कसा कलर असतो इओसिनचा, पिंक. त्यामुळे तुमचं सायटोप्लाझम कसं दिसतं, पिंक कलर दिसतं. कसं दिसतं, पिंक कलर दिसतं सायटोप्लाझम. आणि ह्या उलट निग्रोसिन जो बेसिक इन नेचर आहे, तुमचं न्यूक्लियस कसा आहे, ऍसिडिक इन नेचर आहे, अपोजिट अट्रॅक्ट. निग्रोसिन कुठे जाणार, तुमच्या न्यूक्लियस वरती जाणार. आणि तिथं जाऊन काय करणार, हा निग्रोसिन जो असतो ना हा ब्ल्यू इन कलर असतो. कसा असतो, ब्ल्यू इन कलर. आणि इथल्या न्यूक्लियसला तो ब्ल्यू कलर देणार. म्हणून सायटोप्लाझम हे पिंक कलरचं असतं. त्याला इओसिनोफिल म्हणतात, इओसिनोफिलिक म्हणतात. आणि जो हा न्यूक्लियस असतो हा कसा असतो, बेसिओफिलिक असतो. आणि त्यामुळे तो कसा दिसतो, ब्ल्यू कलर दिसतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही मायक्रोस्कोप खाली बघतात एखादी सेल तर तुम्हाला असं सगळं असं पूर्ण असं हे दिसतं, इओसिनोफिलिक म्हणजे सायटोप्लाझम दिसतं. आणि छोटासा मध्ये जो पिंक कलर असते आणि छोटासा मध्ये असा ब्ल्यू कलरचा डॉट दिसतो, तो म्हणजे त्याचा तुमचा न्यूक्लियस आहे. आणि आजूबाजूचं काय, सायटोप्लाझम आहे. समजलं. सध्या त्यात लक्षात ठेवा, मायक्रोबायोलॉजी मध्ये आपण इन डिटेल बघणार आहोत त्याला. तर हे अर्ली चेंजेस आधारे नेक्रोसिसचे जेव्हा ह्याच्यामध्ये आणि काय म्हटलं, अर्ली चेंजेस मध्ये काय काय येतात, तीन चेंज येतात. एक तर जो सिमेंटिंग मटेरियल आहे तो तुटतं, फ्रिकल्स तुटतात. न्यूक्लियस कसं बनतो, कंडेन्स व्हायला लागतो. न्यूक्लियस कसं बनतो, कंडेन्स व्हायला लागतो. आणि सायटोप्लाझम काय होतो, मोर अल्कलाईन व्हायला लागतो, मोर इओसिनोफिलिक बनायला लागतो. ठीक आहे. तर हे तीन महत्वाचे चेंजेस आहेत अर्ली नेक्रोसिसचे. आणि जेव्हा ह्या दोन सेल मध्ये गॅप व्हायला लागतं तेव्हा काय होतं, त्या दोन सेल मध्ये फ्लुइड जमा होतं. काय जमा होतं, फ्लुइड जमा होतं. समजून घ्या, ही सेल आहे, ही सेल आहे, गॅप पडला मध्ये फ्लुइड आलं. पुन्हा ही एक सेल आहे, गॅप पडला मध्ये फ्लुइड आलं. असं तिथं फ्लुइड जमा व्हायला लागतं. मग असं शेवटी आपल्या स्ट्रक्चर असं दिसतं, असं एक भांडं बनले आणि या भांड्यामध्ये भरपूर फ्लुइड जमा आले. ठीक आहे. तर ते व्हेसिकल व्हेसिकल इन विच देयर इज अ फ्लुइड. ठीक आहे ना. हे व्हेसिकल म्हणजे काय, भांड आहे. आणि हे त्यामध्ये काय म्हणले, फ्लुइड जमा झाले. असे व्हेसिकल, असे भांडे, पाण्याने भरलेले असे भांडे तयार होतात. तुला म्हणायचं हे जे व्हेसिकल्स आहेत, हे जे भांडे तयार झालेले आहेत, ह्या भांडे, लहान भांड्याला म्हणायचं ऍप्थे. लहान भांड्याला काय म्हणायचं, ऍप्थे. ऍप्थे म्हणजे लहान भांडे. आणि ह्याच्यावरून नाव पडले आफ्थस फिवर. ह्याच्यामुळे नाव पडले आफ्थस व्हायरस. कारण हा काय करतोय, स्मॉल व्हेसिकल्स तयार होणं. असे व्हेसिकल्स, स्मॉल व्हेसिकल्स बनतायत, त्याला म्हणायचं ऍप्थे. आणि पुन्हा स्मॉल व्हेसिकल्स हळूहळू मोठमोठे होतात आणि लार्ज व्हेसिकल बनतात. काय म्हणतात, लार्ज व्हेसिकल म्हणतात. त्याला म्हणायचं ब्युले. काय म्हणायचं, ब्युले. ठीक आहे. बघा, अर्ली चेंजेस ऑफ नेक्रोसिस. त्यानंतर अर्ली चेंजेस ऑफ नेक्रोसिस झालं की स्मॉल व्हेसिकल बनायला लागतात, त्याला आपण ऍप्थे म्हणतो. आणि पुन्हा मग स्मॉल व्हेसिकलचं रूपांतर लार्ज व्हेसिकल म्हणतो, त्याला म्हणायचं ब्युले.
आणि हे जे वेसिकल्स आहेत, जे भांडे आहेत, हे 24 आवर्स राहतात. 24 आवर नंतर हे भांड फुटतं. भांड फुटलं, समजा हे भांड आहे, या भांड्यात पाणी भरलेलं आहे. आता भांड फुटलं तर मधलं पाणी पूर्ण काय होईल, बाहेर निघून जाईल. आणि हे जे आहे ना एम्प्टी भांड, असं एम्प्टी भांड राहील. याला म्हणायचं इरोजन. याला काय म्हणायचं, इरोजन. आणि हे इरोजन, जेव्हा इरोजन वरती बॅक्टेरिया अटॅक करतात, बॅक्टेरिया, तेव्हा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा ह्या इरोजनचं रूपांतर होतं अल्सर मध्ये. कशामध्ये, अल्सर मध्ये. ठीक आहे. आणि मग त्याच्या अल्सर म्हणतात. कुठं म्हणतात अल्सर, फूट अँड माउथ, तोंडाला आणि पायाला. ठीक आहे. मुंगपका किंवा त्याला काय म्हणतात, लाळ्या खुरकत. तुम्हाला मी शॉर्ट मध्ये समजून सांगतो सगळ्या गोष्टी वापस. पहिले काय झालं, फॅरिंग्स मध्ये आला व्हायरस. फॅरिंग्स मधून मोनोन्यूक्लियर म्हणजे ब्लड मध्ये, त्याला आपण व्हायरेनिया म्हटलं. ब्लड मधून मोनोन्यूक्लियर सेल्सला टार्गेट केलं. कुठल्या सेल्सला टार्गेट केलं, मोनोन्यूक्लियर सेल्स. एक्झाममध्ये विचारतात कुठल्या सेलला टार्गेट केलं, तर मोनोन्यूक्लियर सेल्स. मग मोनोन्यूक्लियर सेल्स कडून कुठं व्हायरस गेला, तुमच्या स्किन मध्ये आला, म्हणजे एपिडर्मिस मध्ये आला. एपिडर्मिस मध्ये कुठे आला नेमका, तुमच्या स्ट्रॅटम स्पायनोझम. स्पायनोझम मध्ये आला, चौथा लेअर तिथं आला. तिथल्या सेल्सने काय केलं, अर्ली नेक्रोटिक चेंजेस केले. म्हणजे काय केलं, तर न्यूक्लियसला कंडेन्स केलं, सेल मधला गॅप वाढवला. आणि सायटोप्लाझम कसं केलं, तुम्हाला सायटोप्लाझम कसं केलं, मोर इओसिनोफिलिक केलं, मोर अल्कलाइन केलं. ठीक आहे. मग त्यानंतर काय झाले, स्मॉल व्हेसिकल म्हणजेच तुमचे ऍप्टे. स्मॉल व्हेसिकलचं रूपांतर कुठं झालं, लार्ज व्हेसिकल मध्ये. आणि एक फ्लूइड जमा झालं, गॅप पडला, फ्लूइड जमा होत गेलं. फ्लूइड जमा झालं की स्मॉल व्हेसिकल म्हणला, ऍप्टे. पुन्हा काय म्हणले, लार्ज व्हेसिकल म्हणले. त्या ऍप्टेचं स्मॉल व्हेसिकलचं रूपांतर लार्ज व्हेसिकल मध्ये झालं. त्याला म्हणायचं ब्युले. पुन्हा हे जे ब्युले, जे लार्ज व्हेसिकल होतं, ते काय झालं, फुटून गेलं. फुटल्यामुळे काय झालं, इरोजन. हे जे लार्ज व्हेसिकल असतात त्याचं रूपांतर इरोजन मध्ये विदिन 24 आवर होत आहे. विदिन 24 आवर होत आहे. आणि हे इरोजन जे आहेत तुमचे असे, त्याच्यामध्ये सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होते आणि त्याचं रूपांतर होते अल्सर मध्ये. ठीक आहे. शेवटी अल्सर म्हणतात. अल्सर आर व्हेरी लेंथी टू ट्रीट. सगळ्यात अवघड असतं अल्सरला ट्रीट करणं. आपल्याला हा इन्फेक्शन तिथंच कुठेतरी स्मॉल व्हेसिकल्स किंवा लार्ज व्हेसिकल जेव्हा असतात तेव्हाच रोखायचे. तर तिथं सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, एकदा बॅक्टेरिया अटॅक केला आणि अल्सर म्हणले की ते इन्फेक्शन ते रोखणं किंवा त्याला कंट्रोल करणं खूप अवघड होते. ठीक आहे. एवढं समजलं. ही झाली पॅथॉलॉजी. ही झाली पॅथॉलॉजी. म्हणजे काय, बॉडीनं, आपल्या बॉडीने, पॅथॉलॉजी काय, आपल्या बॉडीनं त्या पर्टिक्युलर व्हायरसला कसं रिॲक्ट केलं, आपली बॉडी कशी त्या व्हायरसला रिॲक्ट झाली, आपल्या बॉडीने कसा प्रतिसाद दिला, तो प्रतिसाद म्हणजे पॅथॉलॉजी. समजलं. ठीक. आता मग नेमकं होतं काय, तुम्हाला पॅथॉलॉजी कळाली की बाबा तुम्हाला इथं असे लहान लहान असे फोडं येतात तोंडाला किंवा पायाला. ते लहान फोडांचं मोठं फोडं बनतात, ते फोडं फुटतायत, त्यातून पाणी बाहेर पडतंय, तिथं मग सेकंड बॅक्टेरियल इन्फेक्शन होत आहे, तिथून अल्सर तयार व्हायला लागले. ठीक आहे ना, हे तुम्हाला समजलं. मग त्याचे साईन सिम्पटम्स काय रोगामध्ये. ठीक आहे. त्या रोगामध्ये तुम्हाला नेमकं लक्षण काय असतात. ठीक आहे. सायन्स आणि सिम्पटम्स. सिम्पटम्स म्हणजे काय, दिसतात तुम्हाला बघता येतं, त्याला म्हणायचं सिम्पटम्स. ठीक आहे. जे तुम्हाला बघता येतात मेनली ते दिसतात, हिडन आहे. जसं की मला इथं वेसिकल आला, मला इथं फोड आला, हे मला दिसतंय, माझ्या नेकेडने दिसतंय मला, किंवा इथे एखादं लिजन आलंय, त्याला म्हणायचं सिम्पटम. आणि साईन म्हणजे काय, जे आपल्याला दिसत नाही. मला ताप आली, दिसते का ताप, मला ताप आली दिसत नाही कोणाला, पण ते साईन झालं. मला भूक लागत नाहीये, माझी भूक लागणं दिसतंय का तुम्हाला, मला तहान लागत नाहीये, किंवा मला खूप तहान लागते, खूप भूक लागतेय, हे साईन झाले. जे आपल्याला दिसत नाहीत, जे आपल्याला मोजतात. मतलब फिवर आपल्याला मोजता येते, रेस्पिरेटरी रेट वाढलाय मोजता येते, तुम्हाला हार्ट रेट वाढलाय मोजता येते. हार्ट रेट वाढला दिसत नाही,
रेस्पिरेटरी रेट वाढला म्हणजे दिसतं मात्र बरोबर, पण जे आपल्याला मोजता येते ते सायन्स झाले आणि जे आपल्याला दिसतात ठळकपणे ते सिम्पटम्स झाले. ठीक आहे ना, सिम्पटम्स आणि हे सायन्स. ओके, तुम्हाला नंतर मी वापस जेव्हा एपिडेमियोलॉजी शिकायचं आहे तेव्हा मी तुम्हाला अजून मूळ क्लिअर करेल. तर तात्पुरतं लक्षात ठेवा, सिम्पटम्स दिसतात ते सिम्पटम्स, ते दिसत नाही ते सायन्स. जे आणि सायन्स तुम्हाला काय करता येतात, मोजता येतात. ठीक आहे, मोजता येतात म्हणजे त्याचं मेजरमेंट असतं की फिवरचं मेजरमेंट आहे तुमचं डिग्री सेल्सिअस किंवा फॅरनहाइट. सध्या लक्षात ठेवा, नंतर तुम्हाला डिटेल सांगतो. त्याचे सायन्स सिम्पटम्स काय. आता समजा माझ्या तोंडाला फोड आली, मला खाता येईल का, मला अन्न जाईल का माझ्या तोंडाला फोड आल्यानंतर, नाही जाणार. त्याला काय म्हणायचं, इनॲपेटन्स. इनॲपेटन्स म्हणजे भूक मंदावते किंवा अनोरेक्झिया. अनोरेक्झिया म्हणजे काय, भूक 100% मंदावली, काहीच खात नाही, अनोरेक्झिया. थोडं बहुत खाते किंवा खाणं कमी झालंय, इनॲपेटन्स. तर ते होणार. दुसरी गोष्ट काय होणार, माझ्या तोंडाला फोड आली, सारखी लाळ गळणार, सारखा स्त्राव गळणार, रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन. रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन होतं अॅनिमल्स मध्ये. रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन होतं म्हणून त्या म्हणतात लाळ्या कुरकत, लाळ गळत येत ना, म्हणून रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन सारखं एकदम असं होतं. आता अॅनिमल्स खाल्लंच नाही, अॅनिमलने खूप दिवस अॅनिमल खात नाहीये, त्याला खाता येत नाहीये, तो काय होणार, वीक होणार, वीकनेस होणार. किंवा त्याला काय होणार, त्याचं वजन कमी होणार, वेट लॉस होणार. पुन्हा परत काय होणार, तो खातच नाहीये, तो स्वतः काही खात नाही, तो तुम्हाला दूध काय देणार आहे का, दूध काय देणार आहे का, नाही देणार आहे, काही मांस देणार आहे तुम्हाला, कारण त्याचं प्रोडक्शन मंदावतं. म्हणून मिल्क प्रोडक्शन म्हणा, मीट प्रोडक्शन म्हणा, प्रोडक्शन काय होतं, कमी होतं अॅनिमलचं. पुन्हा हेच तुमचे फोड पायाल झाले, अॅनिमलला चालता येईल का, तो नीट चालेल का, तुला चालता येणार नाही, तुला म्हणायचं लेमनेस. आणि खूप तीव्र जर फोड आले, त्याने बसून राहते, तो बसून जातो, तो चलतही नाही, पुन्हा म्हणायचं रिकम्बन्सी. लेमनेस म्हणजे काय, चलताना त्रास व्हायलाय, पण रिकम्बन्सी म्हणजे काय, तो कायमचा बसून गेला. त्याचे सायन्स सिम्पटम्स आहेत रोगाचे. आणि सर्वात महत्वाचं आत्ताच फिवर. इथं ऑब्विसली व्हायरल डिसीज आहे, तर फिवर येणार, बॉडी प्रतिकार करणार, तर फिवर होते, इनॲपेटन्स होईल किंवा अनोरेक्झिया होईल. रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन, लक्षात ठेवा, कुठलं सलायव्हेशन, रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन होतं. असं वाटतं की असं एखादी धार लागली सलायव्हाची, असं रोप सारखं दिसतं, रोपी टाइप ऑफ सलायव्हेशन. वीकनेस, वेट लॉस ऑफ प्रोडक्शन होते, लेमनेस होते, रिकम्बन्सी होते. तर हे त्याचे सायन्स सिम्पटम्स आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या वेसिकल्स दिसतात तोंडावरती, अल्सर दिसतील किंवा इरोजन दिसतील तोंडावर म्हणजे तुमच्या लिप्स मध्ये, टंग मध्ये, बक्कल कॅव्हिटी मध्ये आणि तुमच्या फूट मध्ये, ते तुम्हाला दिसेल. ते तुमचे आले साइन आणि सिम्पटम्स. ओके, मग ह्याचा उपचार काय करायचा, ह्याच्यावर उपचार काय करायचा, महत्वाचं काय आहे, उपचार. तर उपचार काहीच नाही, तुम्हाला इथं हा व्हायरल डिसीज आहे, व्हायरसला मारणारी दवा शक्यतो दवा नाहीये, म्हणजे व्हायरसला मारणारी दवा खूप कमी अवेलेबल आहे आणि त्या एका वेगळ्या विशिष्ट स्पेसिफिक व्हायरससाठी आहे. शक्यतो व्हायरससाठी कुठलीही दवा नसते. आपल्याला काय करायचंय, सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला अवॉइड करायचंय. मग अशी म्हणलं तुम्हाला मी, त्या इरोजनचं रूपांतर अल्सर मध्ये होऊ द्यायचं नाही का, आणि इरोजनचं रूपांतर अल्सर कधी होते, जेव्हा सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होते. म्हणून सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन रोखण्याकरता अँटीबायोटिक्स द्या. कुठली अँटीबायोटिक्स द्यायची, कशी द्यायची, हे तुम्हाला अँटीबायोटिक्सचा पार्ट शिकूया, तुम्हाला सांगेल. 17 डावात आपल्याला अँटीबायोटिक द्यायची आहे. त्याला अँटी इन्फ्लॅमेटरी दवा द्या. आता हे थोडं सगळं सुजत फोड वगैरे येतात ना, सूज वगैरे होते, त्याला अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स द्या, जसे की NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स द्या. त्याला इम्युनोमॉड्युलेटर द्या, जेणेकरून त्याची इम्युन सिस्टीम चांगली होईल. इम्युनोमॉड्युलेटर्स द्या त्याला. ठीक आहे, अँटीबायोटिक, अँटी इन्फ्लॅमेटरी, इम्युनोमॉड्युलेटर्स द्या, त्याची इम्युन सिस्टीम वाढवा, कारण शेवटी व्हायरसच्या विरुद्ध बॉडीलाच जंग खेळायची आहे. आपण अनहिस्टामिन द्या, अँटीहिस्टामिनिक किंवा अनहिस्टामिन्स. म्हणजे आता फोड वगैरे येत आहेत, सूज वगैरे येते, तर हिस्टामिन खूप रिलीज होते, ते हिस्टामिन रिलीज
कमी करण्यासाठी तुम्ही अँटीहिस्टामिन द्या, मल्टीविटॅमिन्स द्या, अर्ली हिलिंगसाठी मल्टीविटॅमिन्स द्या, जेणेकरून हिलिंग लवकर होईल, इम्युन सिस्टीम प्रमोट होईल, इम्युन सिस्टीम मॉडरेट होईल. त्यामुळं असं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता, पण स्पेसिफिक अशी ट्रीटमेंट कुठलीच नाही आहे व्हायरससाठी. ठीक आहे, तर हे झालं तुमचं ट्रीटमेंटचा आस्पेक्ट. मग जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो अॅनिमलची, ठीक आहे, अॅनिमलची ट्रीटमेंट करतो, ऑब्व्हियसली ट्रीटमेंट खर्चिक असते, प्रत्येक शेतकऱ्याला परवडेल असं नाही, वरून अॅनिमलचं प्रोडक्शन हॅम्पर होतं आणि ट्रीटमेंट करूनही ह्या डिसीज मध्ये जवळपास 1-1.25 महिना लागतो अॅनिमलला पूर्ण रिकवर व्हायला. ठीक आहे ना, आणि रिकवर होऊन पण नंतर काय होतं सांगतो. समजा अॅनिमल रिकवर झाला किंवा तो पार्शियल रिकवर झाला किंवा रिकवर झाला नंतर तो काही सिक्वली दाखवतो, सिक्वली नंतर त्याला काहीतरी त्याच्या बॉडीमध्ये तुम्हाला दिसतं साइन सिम्पटम सिक्वली, त्या रोगाची सिक्वली पुढे काय होतं, तो 100% बरा झाला तरी तुम्हाला असे त्याच्या नंतर त्या रोगाचे दूरवरचे परिणाम दिसतात, म्हणजे सिक्वली. किंवा एखादा अॅनिमल पार्शियल रिकवर झालाय तर त्यामध्ये पण ते काही त्या डिसीजचा अंश राहतो आणि तो परिणाम दाखवतो. ते म्हणजे काय, तर हा व्हायरस काय करतो, तुमच्या एंडोक्राइन सिस्टीमला हॅम्पर करतो. एंडोक्राइन सिस्टीम जी आहे बॉडीची संपर्क जिथून तुम्हाला सगळ्या तुमचे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत, तुमचे वेगळे हार्मोन्स तयार होतात, त्या सिस्टीमला हे व्हायरस खराब करतं. त्यामुळे बॉडीचं होमिओस्टॅटिस बिघडतं, बॉडीचं मेटाबॉलिझम बिघडतं आणि त्याचे दूरवरचे परिणाम दिसतात. जसं की कुठले परिणाम, डायबिटीज मेलिटस होतो, म्हणजे इन्सुलिन कमी झाल्यामुळं डायबिटीज मेलिटस होतो. ठीक आहे, इन्सिपिडस होत नाही एफएमडीच्या सिक्वली मध्ये, फक्त डायबिटीज मेलिटस होतो. पुन्हा हायपर ट्रायकॉसिस म्हणजे जास्त केस येणे, हायपर ट्रायकॉसिस होतं. हायपर, पुन्हा हायपोथायरॉइडिझम होतं, हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड ग्लँडचे सिक्रेशन्स कमी होतात. पुन्हा काय होतं, अॅनिमल आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही, त्याचं होमोस्टॅटिस खराब झालेलं असतं, त्याचं इक्विलिब्रियम खराब झालं असतं आणि तो आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करू शकत नाही. त्यामुळे तो मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागतो आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्याकरता. असा तो धापा टाकतो, श्वास घेतो आणि त्याला म्हणायचं, त्या ऍक्शनला म्हणायचं पॅन्टिंग आणि त्या अॅनिमल्सला म्हणायचं पॅन्टर्स. पॅन्टिंग किंवा त्या अॅनिमल्सला म्हणायचं पॅन्टर्स. असा तो असा पूर्ण अॅनिमल पूर्ण हलतो श्वास घेताना, लका हलायला तुम्हाला दिसतं, जाणवतं, खूप लेबर ब्रिदिंग तो करतो, त्याला म्हणायचं पॅन्टिंग किंवा पॅन्टर्स. पुन्हा ह्या व्हायरसमुळे काय होतं, मस्टॅटिस पण होतो. काय होतो, मस्टॅटिस. आणि मस्टॅटिस झाला म्हणजे प्रोडक्शन हॅम्पर झालं. पुन्हा ह्या व्हायरसमुळे इनफर्टिलिटी पण येते किंवा स्टेरिलिटी पण येते. स्टेरिलिटी व्हायरसमुळे काय होतं, इन्फर्टाईल म्हणतो, तो काय करतो, बच्चा पैदा करू शकत नाही आणि बच्चा नाही पैदा करत, प्रोडक्शन मिळत त्यापासून गाईपासून वासरच नाही मिळालं तर दूध मिळेल का, तर मिळणार नाही, म्हणून प्रोडक्शन आगे हॅम्पर होतं. म्हणून इन्फर्टाईल किंवा स्टराईल. स्टराईल म्हणजे काय, अॅनिमल पुन्हा आयुष्यात कधीच आई बनू शकणार नाही किंवा बाप बनू शकणार नाही, तुम्ही स्टराईल. तो कधीच काही ट्रीटमेंट करा, काही करा, तो कधीच बनणार नाही. ती झाली स्टेरिलिटी. आणि इन्फर्टिलिटी म्हणजे काय, उपचार केल्यानंतर तो वापस आई बनू शकतो किंवा बाप बनू शकतो, ते म्हणजे इन्फर्टिलिटी. ह्या व्हायरसमुळे इन्फर्टिलिटी पण होऊ शकते किंवा स्टेरिलिटी पण होऊ शकते. तर हे जे काय तुमचे सिक्वेली आहेत, एंडोक्राइन सिस्टीम खराब होणे, डायबिटीज मेलिटस होणे, हायपर ट्रायकोसिस, हायपोथायरॉइडिझम, पॅन्टिंग, पॅन्टर्स, मस्टॅटिस, इन्फर्टिलिटी किंवा स्टेरिलिटी, हे याचे काय सिक्वेली आहेत ह्या डिसीजेसच्या. ह्या डिसीज मधून बरा झाल्यानंतर पण तुम्हाला ह्या गोष्टी त्या अॅनिमल्स मध्ये आढळून येतात. ठीक आहे, आता ह्या डिसीज ज्या एफएमडी डिसीज तुम्हाला निदान करायचंय, आपल्याला काय करायचंय, इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे किंवा आपण ज्या म्हणतो डायग्नोसिस करायचं आहे, डायग्नोसिस निदान करायचं आहे. तर कसं करणार, ऑन द बेसिस ऑफ साइन अँड सिम्पटम्स तुम्ही सांगू शकता की काय आहे. पुन्हा वेगळ्या टेस्ट आहेत, जसं की पीसीआर, पॉलिमरेज चेन रिएक्शन, किंवा इलायझा, एन्झाइम लिंक इम्युनोसर्बंट असाय, किंवा सीएफटी कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट. अशा ह्या सर्व टेस्टचा वापर करून आणि साइन सिम्पटम कोरेट करून आपण सांगू शकतो की अॅनिमल एफएमडी झालाय की नाही झाला, वेदर इट इज पॉझिटिव्ह फॉर एफएमडी ऑर नॉट. ठीक आहे, तर असं आपण डायग्नोसिसचं
करू शकतो. किंवा अजून एक टेस्ट आहे FAT, फ्लोरोसन्स अँटीबॉडी टेस्ट, ही पण आपण वापरू शकतो. तर अशा टेस्टचा वापर करून आपण सांगू शकतो की अॅनिमलला तो रोग झालाय की नाही झालाय. ठीक आहे. आणि सर्वात महत्वाचं अजून डायग्नोसिस मध्ये काय आहे, जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो, मी म्हणलं त्याच्यामध्ये 10% मॉर्टिलिटी आहे डिसीज मध्ये. त्या मॉर्टिलिटी मध्ये पण तुमचे लहान बच्चे, कॅटलचे जे लहान पिल्लू आहेत ते मरतात. ठीक आहे. पण ते मेल्यानंतर कसं कन्फर्म करायचं, फील्ड लेवलला तर PCR, इलाजा, सेफ्टी, फॅट वगैरे. आता फील्ड लेवलला FMDचं डायग्नोसिस कसं करायचं, मी जसं म्हटलं FMD मध्ये किती 10% काय होती, मॉर्टॅलिटी होती. आणि हे ह्याच्यामध्ये बहुतांश कोण मरतं, लहान वासरं, काफ्स मरतात. ठीक आहे. तर मग फील्ड लेवलला नेमकं काय काय कळतं, तर जेव्हा आपण फील्ड लेवलला पोस्टमॉर्टम करतो, पोस्टमॉर्टमला काय म्हणतात, नेक्रॉप्सी. अॅनिमल मध्ये पोस्टमॉर्टमला नेक्रॉप्सी म्हणतात आणि ह्युमन मधल्या पोस्टमॉर्टमला ऑटोप्सी म्हणतात. पोस्ट म्हणजे नंतर, मॉर्टम म्हणजे मेल्यानंतर. तर आपण जेव्हा पोस्टमॉर्टम करतोय एखाद्या अॅनिमलच्या बॉडीचं, अॅनिमलच्या बॉडीला म्हणतात कार्कस आणि ह्युमनच्या बॉडीला म्हणतात बॉडी, जी डेड बॉडी आहे. द डेड बॉडी ऑफ अॅनिमल इज नोन एज कार्कस अँड डेड बॉडी ऑफ ह्युमन इज नोन एज बॉडी, डेड बॉडी. ठीक आहे. तर जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो किंवा नेक्रॉप्सी करतो, तेव्हा आपल्याला काय कळतं, हे जे काफ्स आहेत, जे लहान बच्चे आहेत, ह्यांचा जो हार्ट आहे, त्यांच्या हार्ट मधला जो लेफ्ट वेंट्रिकल आहे, बघा, हार्ट मधला जो लेफ्ट वेंट्रिकल आहे, त्याच्यामधला जो मायोकार्डियम लेअर आहे, मायोकार्डियम, हार्टला 3 लेअर असतात, एक तर एपिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. एपी म्हणजे सगळ्यात आउटरचा लेअर, मायोकार्डियम हा मधला लेअर, एंडोकार्डियम हा सर्वात आतला लेअर. तो जो सर्वात आतला लेअर आहे, जो मधला लेअर आहे, मायोकार्डियम, त्या मायोकार्डियम काय होतं, तुम्हाला असा नेक्रॉसिस दिसतं. आणि ते नेक्रॉसिस तुम्हाला असं स्ट्रिप फॅशन मध्ये दिसतं. म्हणजे कसं, समजा हा एक बँड आहे, इथं नेक्रॉस झाला, हा नॉर्मल टिश्यू, परत इथं नेक्रोसिस झाला, परत हा नॉर्मल टिश्यू, परत इथं नेक्रोसिस झालाय, परत हा नॉर्मल टिश्यू, असं तुम्हाला अल्टरनेट ब्लॅक आणि ग्रे, असे ब्लॅक आणि ग्रे तुम्हाला असे स्ट्रिप्टेड अपीअरन्स दिसतो, पट्टीदार अपीअरन्स दिसतो नेक्रोसिसचा. नेक्रोसिस म्हणजे काय, तिथला पर्टिक्युलर टिश्यू डेड झालेला आहे, असा तुम्हाला स्ट्रिप्टेड अपीअरन्स दिसतो. इट रिझेंबल्स लाईक अ स्किन ऑफ टायगर. जसे टायगरची स्किन कशी स्ट्रिप्टेड असते ना, पट्टीदार असते, तसे हे पट्टीदार तुम्हाला मायोकार्डियम वरती नेक्रोसिस दिसतं. आणि कुठल्या टाईपचं नेक्रोसिस दिसतं, तर हायलाइन टाइप ऑफ नेक्रोसिस. कसलं, हायलाइन टाइप ऑफ नेक्रोसिस. एक्झाम विचारतात, FMD मध्ये कुठल्या टाईपचं नेक्रोसिस सापडतं, हर्ट वरती. हर्ट मध्ये पण वेंट्रिकल, ते पण लेफ्ट वेंट्रिकल, त्याच्यामध्ये पण मायोकार्डियम मध्ये. आणि कुणाचं हर्ट, काफचं हर्ट, अडल्टचं नाही, यंग अॅनिमलचं. तिथं कुठं काय सापडतं, हायलाइन नेक्रोसिस. नेक्रोसिसचे वेगवेगळे प्रकार आहेत, आपण ते नंतर बघणार आहोत. लक्षात ठेवा, हायलाइन नेक्रोसिस. हायलाइन नेक्रोसिसला दुसरं नाव आहे ग्लासी नेक्रोसिस. ग्लासी, हायलाइन म्हणजे ग्लास लाईक नेक्रोसिस दिसतं ते, म्हणून नंतर आपण डिटेल बघणार आहोत. तर सध्या लक्षात ठेवा, नेक्रोसिस दिसतं. आणि ह्या नेक्रोसिसला म्हणतात टायग्रॉइड हर्ट. काय म्हणतात, टायग्रॉइड हर्ट. टायगरच्या स्किन सारखं दिसतं म्हणून टायग्रॉइड हर्ट आपण ह्या नेक्रोसिसला म्हणतो, म्हणजे ह्या कंडिशनला म्हणतो. आणि तो नेक्रोसिसला आपण सायंटिफिक टर्म त्याचं म्हणलं तर ती टर्म आहे नेक्रोटायझिंग मायोकार्डायटिस. ठीक आहे ना, नेक्रोसिस झालेलं, मायो म्हणजे मायोकार्डियम, मधला मसल वाला लेअर, मायो म्हणजे मसल, कार्डायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ हार्ट, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन. तर सायंटिफिक टर्म काय, नेक्रोटायझिंग मायोकार्डायटिस. तेच म्हणजे त्याला दुसरं काय नाव आहे, टायग्रॉइड हर्ट. कुठे सापडतं, काफच्या लेफ्ट वेंट्रिकल मधल्या मायोकार्डियम वरती स्ट्रिप्टेड अपीअरन्स ऑफ द नेक्रोसिस. आणि हे सापडलं, समजून घ्यायचं की तो अॅनिमल FMD मेलाय. आणि हे सगळ्यात स्पेसिफिक लिजन आहे. आणि अशा स्पेसिफिक लिजनला आपण म्हणतो पॅथोग्नॉमिक लिजन. काय म्हणतो, पॅथोग्नॉमिक लिजन. तर ह्याचं FMDचं पॅथोग्नॉमिक लिजन काय आहे की स्ट्रिप्टेड अपीअरन्स, स्ट्रिप्टेड नेक्रोसिस किंवा नेक्रोटायझिंग मायोकार्डायटिस. ठीक आहे. तर हे ते असं अशा मुळे जर अॅनिमल मध्ये जर पोस्टमॉर्टम फाइंडिंग सापडली तर आपण अंदाज लावू शकतो की अॅनिमल इज डायड ड्यू टू द FMD.
आता काय करायचं, आता डायग्नोसिस झालं, आता आपल्याला ह्या रोगाचं प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल करायचं आहे. काय करायचंय, हा रोग झालाच नाही पाहिजे आणि झाला तर तो कंट्रोल करता आला पाहिजे. तर काय, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. पहिले आता समजून घ्या, प्रिव्हेन्शन म्हणजे काय, तो रोग होऊच द्यायचा, आणि कंट्रोल म्हणजे काय, जर तो रोग चुकून झाला तो जास्त पसरू द्यायचा. ठीक आहे, हा याच्यामधला बेसिक फरक आहे. तर प्रिव्हेन्शन कसं करायचं ह्या रोगाचं, सगळ्यात महत्वाचं वॅक्सिनेशन. काय करतो आपण, वॅक्सिनेशन करतो अॅनिमलचं. तर वॅक्सिनेशन कसं करायचं, ह्याचं कसं करता, काय करता, तर जो मी व्हायरस म्हणलो होता अप्टस व्हायरस, हा आरएनए व्हायरस आहे. कसा व्हायरस आहे, आरएनए व्हायरस आहे. आणि आरएनए काय असतात, आरएनए हे सिंगल असतात, सिंगल पेअरने असतात मोस्टली, त्यामुळे ते हायली अनस्टेबल असतात. त्यांचे जे न्यूक्लियोटाइडचे जे बेस पेअर्स आहेत ना, हे ए यू तुमचं जी सी, हे यांचं फ्री एंड असतात आणि पुन्हा सोबत रिॲक्ट होतात आणि ह्याचं रिप्लिकेशन खूप वेगाने होतं, म्युटेशन खूप वेगाने होतं आरएनएचं. हे अनस्टेबल असल्यामुळं, सिंगल असल्यामुळं पेअर नसतात ते, सॉरी सिंगल असतात, सिंगल असल्यामुळं. त्यामुळे ह्या अप्टस व्हायरसचे काय आहेत, 7 डिफरंट स्ट्रेन आहेत. किती डिफरंट स्ट्रेन आहेत, 7 डिफरंट स्ट्रेन आहेत. कुठले कुठले स्ट्रेन आहेत, ओ, ए, सी, एशिया 1, सॅट 1, सॅट 2 आणि सॅट 3. तर हे 7 डिफरंट स्ट्रेन आहेत. त्यातला ओ जो स्ट्रेन आहे तो सापडला होता ओइज व्हॅली ऑफ फ्रान्स मध्ये. ओरिजिन कुठे आहे, ओइज व्हॅली ऑफ फ्रान्स. जो ए स्ट्रेन आहे त्याचा ओरिजिन आहे अल्मंड व्हॅली ऑफ फ्रान्स. कुठे, अल्मंड व्हॅली ऑफ फ्रान्स. त्यातला जो सी स्ट्रेन आहे त्याचा ओरिजिन आहे जर्मनीमध्ये. कुठे आहे, जर्मनीमध्ये. एशिया 1 हा एशियात सापडतो म्हणून. आणि सॅट काय आहे, तर साऊथ आफ्रिकन टेरिटरी. काय, साऊथ आफ्रिकन टेरिटरी. साऊथ आफ्रिकन टेरिटरी 1, साऊथ आफ्रिकन टेरिटरी 2, साऊथ आफ्रिकन टेरिटरी 3. ठीक आहे, ह्याच्यामधले हे जे पहिले 4 स्ट्रेन आहेत, ओ, ए, सी, एशिया 1, हे 4 स्ट्रेन भारतात सापडतात. त्या सर्वात कॉमन कुठला आहे, ओ आहे. सर्वात कॉमन कुठला आहे, ओ. बघा स्पेलिंग, कॉमन मध्ये ओ येतं. कॉमन, सर्वात कॉमन कुठला आहे, ओ आहे. आणि सर्वात कमी कोणता सापडतो, सी. सर्वात कमी कुठला सापडतो, सी. आणि आजकाल तो सापडतही नाही. ठीक आहे, सर्वात कमी सापडतो सी आणि आजकाल तो थोडा आता म्हणजे भारतामध्ये सापडत नाहीये. मग भारतामध्ये आपण जे वॅक्सिनेशन करतो त्याच्यामध्ये काय असतात, हे ओ, ए, सी आणि एशिया 1 ह्या 4 स्ट्रेनचं वॅक्सिन असतं. ठीक आहे, ह्या व्हायरसचे 7 डिफरंट स्ट्रेन आहेत आणि ह्याच्यामध्ये हे 4 स्ट्रेन आहेत, हे वॅक्सिन मध्ये आपण इन्क्लूड करतो आणि आपण त्या अॅनिमलचं वॅक्सिनेशन करतो. मग वॅक्सिनेशन शेड्यूल कसा आहे त्या अॅनिमलचा, तर आपण कॅटल मध्ये फर्स्ट एज ऑफ वॅक्सिनेशन, जनरली कॅटल मध्ये फर्स्ट एज ऑफ वॅक्सिनेशन काय असतं कुठल्या वॅक्सिनचं, 6 मंथ्स अँड अबव. 6 महिन्यानंतर आपण वॅक्सिनेशन सुरू करतो कॅटल मध्ये. आणि शीप गोट मध्ये आपण ते कधी करतो, 3 मंथ्स अँड अबव. हे एक ठोक ताळ आहे, हा थंब रूल आहे. कॅटल बफेलो करता 6 मंथ्स आणि शीप गोट करता 3 मंथ्स. पण एफएमडीचं वॅक्सिनेशन जे करतात कॅटल मध्ये ते करतात पहिल्यांदा 3 वीकला. जेव्हा तो 3 वीक ओल्ड अॅनिमल असेल, ते बच्चू असेल, तेव्हा आपण त्याचं काय करतो, वॅक्सिनेशन करतो आणि बूस्टर देतो आफ्टर 3 मंथ्स. आफ्टर 3 मंथ्स काय करतो, बूस्टर देतो. शीप गोट मध्ये काय करतो, फर्स्ट एज ऑफ वॅक्सिनेशन काय आहे, तर ते आहे तुमचं 4 मंथ्स अँड अबव. 4 महिन्यानंतर आपण काय करतो, शीप गोटच्या बच्चांना एफएमडीचं वॅक्सिन देतो. आणि पिग मध्ये किती वय येते, 4 वीक्स अँड अबव. 4 वीक्स अँड अबव हे तुमच्या पिग मध्ये ह्याचं वॅक्सिनेशनचं फर्स्ट एज आहे. ठीक आहे, किंवा फर्स्ट डोस कधी दिला पाहिजे ते आहे. मग आपण आता हे झालं फर्स्ट डोस बद्दल. पण इन जनरल आपण कसं वॅक्सिनेशन करतो, तर आपण एफएमडीचं अॅन्युअली 2दा वॅक्सिनेशन करतो. एक तर बिफोर मान्सून आणि एक आफ्टर मान्सून. बिफोर मान्सून मार्च मध्ये, आफ्टर मान्सून सप्टेंबर मध्ये, असं आपण अॅन्युअली 2दा अॅनिमल्सला काय करतो, वॅक्सिनेट करतो. ठीक आहे,
आणि जे आपण वॅक्सिन वापरतो त्या वॅक्सिनचं नाव आहे जेल वॅक्सिन. काय वॅक्सिन कुठलं वापरतो आपण? जेल वॅक्सिन. जेल वॅक्सिन वापरतो म्हणून ते दोनदा करावं लागतं. एक ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन मिळतं, ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन मिळतं. आपण ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन जर वापरलं तर ते फक्त एकदाच द्यावं लागतं. कितीदा द्यावं लागतं? एकदाच द्यावं लागतं. ठीक आहे. त्या पण जेल वॅक्सिन दिलं तर आपण अॅन्युअली दोनदा देतो, ऑइल ऍडज्युव्हंट दिलं तर अॅन्युअली एकदा द्यावं लागतं. ठीक आहे. ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन काय असतं, जेल वॅक्सिन काय असतं हे आपण जेव्हा मायक्रोबायोलॉजी शिकणार आहोत तेव्हा आपण इन डिटेल शिकणार आहोत. तिसरं एक वॅक्सिन एक आहे दिवा वॅक्सिन. दिवा वॅक्सिन. ठीक आहे. हे पूर्ण कॅपिटल मध्ये दिवा वॅक्सिन. हे दिवा वॅक्सिन काय आहे हे पण आपण आता शिकणार आहोत. सध्या लक्षात ठेवा, एफएमडी करता आपण दिवा वॅक्सिन देतो, ऑइल ऍडज्युव्हंट वॅक्सिन पण देऊ शकतो किंवा जेल वॅक्सिन देऊ शकतो. सगळ्यात कॉमन कुठलं आहे? जेल वॅक्सिन. सगळ्यात कॉमन कुठलं आहे? जेल वॅक्सिन. आणि ह्या वॅक्सिन मध्ये व्हायरस कसा असतो? लाईव्ह अँड अटेन्युएटेड. कसा असतो? लाईव्ह आहे पण अटेन्युएटेड आहे, म्हणजे जिवंत आहे पण त्याची जी इन्फेक्शन करण्याची क्षमता आहे ती पूर्ण आपण मारून टाकलेली आहे. हा व्हायरस लाईव्ह असल्यामुळं आपल्याला कोल्ड चेन मेंटेन करणं खूप जरुरी आहे. वॅक्सिनेशन मध्ये काय आपल्याला कोल्ड चेन मेंटेन करायचं आहे. संपूर्ण शेवटपर्यंत वॅक्सिन अॅनिमलच्या बॉडीत जाईपर्यंत आपला कोल्ड चेन मेंटेन करणं जरुरी आहे. जिथं वॅक्सिनचं टेम्परेचर असतं 2 to 4 डिग्री सेल्सिअस. आयडियली 4 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असलं पाहिजे. ठीक आहे. कोल्ड चेन मेंटेन असली पाहिजे. मग कधी कधी एक्झाम विचारतात एफएमडी एवढा रोग असून एवढा अभ्यास असून आपण त्याला इरॅडिकेट का करू शकत नाही किंवा त्याला कंट्रोल का करू शकत नाही? तर हे जे मी स्ट्रेन म्हणलं ना त्याचे 3 रिझन आहेत. पहिलं रिझन म्हणजे काय? हे जे स्ट्रेन आहेत एवढे सारे यांचे परत सबस्ट्रेन्स आहेत आणि कुठला सबस्ट्रेन कधी कुठल्या पॉप्युलेशन मध्ये येईल हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. त्यामुळं आपल्याला वॅक्सिनेशन करूनही वॅक्सिनेशन फेल्युअर येतं. दुसरी गोष्ट, कोल्ड चेन खूप ठिकाणी मेंटेन होत नाही. खूप ठिकाणी आपल्याला कोल्ड चेनचा आपल्याला प्रत्येक आपल्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळं किंवा लेमॅन असल्यामुळे आपल्याकडे कोल्ड चेन मेंटेन करणं अवघड होतं. आणि काही रिमोट ठिकाणी वॅक्सिनेशन जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही किंवा इथं वॅक्सिनेशन होत नाही. तर ह्या 3 कारणामुळे काय होतं आपल्याला ह्या डिसीजचं प्रिव्हेन्शन करणं अवघड जातं. म्हणून ते प्रत्येक वर्षी बघतात एफएमडीचा आउटब्रेक येतो किंवा एफएमडीचे पेशंट मला सापडतात. लहानपणापासून मी पण बघतो प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या अॅनिमलला तोंडाला फोड किंवा पायाला फोड आलेले असतात. ठीक आहे. तर हे झालं प्रिव्हेन्शन मेजर की आपल्या जनावरांना रोग होऊच द्यायचा नाही. पण रोग झाला तर काय करायचं? तर रोग झाला तर आपण कंट्रोल कसं करायचं त्या रोगाला? तो रोग बाहेर पसरला कसा नाही पाहिजे. प्रिव्हेन्शन म्हणजे काय? रोग होऊच द्यायचा नाही आपल्या अॅनिमलच्या पॉप्युलेशन मध्ये. पण झाला तर तो म्हणजे जास्त पसरू द्यायचा नाही. तर त्या पसरू न देण्याच्या क्रियेला म्हणायचं कंट्रोल करणे. आपण कसं कंट्रोल करतो? तर ज्या अॅनिमलला तो रोग झालाय त्याला आयसोलेट करणे, आयसोलेशन त्याला वेगळं करायचं, त्याचं खाणं पिणं सगळं वेगळं करायचं. आणि जिथं तो रोग सापडलाय तिथला आसपासचा 10 किलोमीटरचा प्रदेश, त्याचा रेडियस 10 किलोमीटर आहे. ठीक आहे ना. तो सगळा सील करायचा. म्हणजे तिथं बाहेरून अॅनिमल कुठला मध्ये नाही आला पाहिजे नवीन, आणि मधला अॅनिमल बाहेर नाही गेला पाहिजे. तो प्रदेश सील करून टाकायचा. ओके. आणि डिसइन्फेक्शनचा वापर करायचा. ठीक आहे. पहिली गोष्ट तर आयसोलेशन कळलं तुम्हाला. कंट्रोल मेन्यू आयसोलेशन करणे, तो प्रदेश सील करणे, तो एरिया सील करणे, पुन्हा डिसइन्फेक्शन करणे त्या एरियाचं. काय करणे? डिसइन्फेक्शन करणे. आणि आयसोलेशन करून अॅनिमल आता बाजूला नाही करायचा. आयसोलेशन आणि प्रॉम्प्ट अँड अर्ली ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल. ट्रीटमेंट पण करायची त्याची. ठीक आहे. आयसोलेशन आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट, सील करण्याचा प्रदेश आणि तर डिसइन्फेक्शनचा वापर करायचा. तो प्रदेश तिथं डिसइन्फेक्शन करून घ्यायचं. डिस म्हणजे काय? काहीतरी अपोज त्याला हे करायचं. कशाला अपोज करायचा? इन्फेक्शनला. इन्फेक्शन एजंट तिथं मारून टाकायचा. त्याला म्हणायचं डिसइन्फेक्शन. आणि त्यासाठी आपण जे केमिकल वापरतो त्यांना म्हणायचं डिसइन्फेक्टंट. मग आपण एफएमडी करता कुठले कुठले डिसइन्फेक्टंट वापरतो जेणेकरून हा रोगाचा प्रसार जास्त लांबवर होणार नाही, जेणेकरून तो रोग कंट्रोल होईल? असे कुठले कुठले डिसइन्फेक्टंट वापरतो? तर आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे डिसइन्फेक्टंट वापरतो. त्यात सर्वात पहिलं सोडियम हायपोक्लोराइड. सोडियम हायपोक्लोराइड म्हणजेच ब्लीचिंग पावडर. ठीक आहे. दुसरं वापरतो सोडियम बायकार्बोनेट.
म्हणजेच बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा NaHCO3. तिसरा वापरतो सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH म्हणजे वॉशिंग सोडा म्हणजे धुवायचा सोडा, कपडे धुवायचा. आणि चौथा आहे पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजेच KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट. तर सोडियम हायपोक्लोराईड आपण जेव्हा वापरतो, जेव्हा आपण ते इनएनिमेट ऑब्जेक्ट वापरतो, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वापरतो, जेव्हा आपण ते नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वापरतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे 5%. आणि जेव्हा आपण ते लिव्हिंग बॉडीवर टाकतो, टिश्यूवर टाकतो, स्किनवर टाकतो, ॲनिमलवर टाकतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे 0.5 to 1%. किती पाहिजे? 0.5 to 1% पाहिजे. ओके. पुन्हा जो सोडियम बायकार्बोनेट आपण वापरतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? तर सोडा बायकार्बोनेटचं कॉन्सन्ट्रेशन अगेन हे पण 5% पाहिजे. आणि जेव्हा आपण लिव्हिंग ऑब्जेक्ट वापरतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1% पाहिजे. किती पाहिजे? 1% पाहिजे. सोडियम हायड्रॉक्साईड आपण शक्यतो लिव्हिंग ऑब्जेक्ट वापरत नाही, लिव्हिंग ऑब्जेक्ट वापरायचं नाही. पण जेव्हा आपण नॉन लिव्हिंग वर वापरतो तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे? 3% पाहिजे. किती पाहिजे? 3% पाहिजे. मोस्टली सर्व रोगांना हेच कॉन्सन्ट्रेशन आयडियल आहे तिथं. ठीक आहे. नंतर तुम्हाला रिपीटेशन हेच होणार आहे. आणि पोटॅशियम परमॅंगनेट आपण जेव्हा वापरतो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वरती तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे 1 to 5%. किती पाहिजे? 1 to 5% पाहिजे. पण जेव्हा लिव्हिंग ऑब्जेक्ट आपण वापरतो तेव्हा ती पाहिजे 0.1%. किती पाहिजे? 0.1% पाहिजे. ठीक आहे. मग ह्यांचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं आहे? तर हे सोडियम हायपोक्लोराईड, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड हे तिघं काय करतात? पीएच चेंज करतात. पीएच ला अल्कलाइन करतात, पीएच वाढवतात त्या व्हायरसच्या तिथला आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मधला, आणि व्हायरस पीएच चेंज झाल्यामुळे मरून जातो. ठीक आहे. कारण तो त्याची बॉडी पण सस्टेन नाही करत ना, त्याच्या बॉडीला पण स्पेसिफिक पीएच लागतं. तर हे पीएच जास्त झाल्यामुळे त्या व्हायरस मरतं. आणि हे जो शेवटचा KMnO4 आहे किंवा पोटॅशियम परमॅंगनेट आहे, जे आपण म्हणतो ना पिंक कलरचं पाणी, ते तर हे कसं ऍक्शन करतं? तर ह्याच्याकडे KMnO4 आहेत, 4 ऑक्सिजन आहेत. आणि हा नॅसेंट ऑक्सिजन तयार करतो किंवा फ्री रॅडिकल तयार करतो किंवा हे ऑक्सिडायझिंग करतो त्या पर्टिक्युलर व्हायरस मधल्या. आता व्हायरस मध्ये पण खूप सारे आतमध्ये बायोकेमिकल असतील, तर त्या बायोकेमिकल्स मध्ये जाऊन हा नॅसेंट ऑक्सिजन तयार करणे, फ्री रॅडिकल्स तयार करणे, तिथं ऑक्सिडेशन घडून आणणे, अशा प्रकारे काम करून KMnO4 काम करतं. तर ह्याच्यातलं सर्वात चांगलं कुठलं आहे डिसइन्फेक्टंट? FMD करतात. तर FMD करता विचारलं तर सोडियम बायकार्बोनेट सांगायचं. सर्वात चांगलं विचारलं तर 4ही वापरतात, पण सर्वात चांगलं विचारलं तर सोडियम बायकार्बोनेट वापरायचं. आणि असं विचारलं की बाबा सर्वात चांगलं तुम्ही नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट कुठलं वापरू शकता? नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट आहेत ना, त्यामुळे सोडियम हायपोक्लोराईडचा 1 नंबर येतो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वरती, आणि 2 नंबरला KMnO4 येतो नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट वरती, ते आपण वापरतो. पण जर तुम्हाला विचारलं FMD करता कुठलं वापरायचं, सगळ्यात इम्पॉर्टंट तर सोडा बायकार्ब सांगा. आणि सोडा बायकार्ब हा लिव्हिंग वरती पण FMD साठी चांगलं काम करतो. ठीक आहे. 1% वाला. तर हे असे डिसइन्फेक्टंट आहेत. तसा डिसइन्फेक्शनचा वापर करून, डिसइन्फेक्शन एरियाचं करून अशा प्रकारे आपण काय करू शकतो? त्या डिसीजचं कंट्रोल करू शकतो. तो डिसीज आपण जास्त लांबवर पसरू देऊ शकत नाही. ठीक आहे. तर अजून एक प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल मध्ये एक शेवटचा मुद्दा आहे. याच्यामध्ये सरकार काय करतं? सरकारने एक स्कीम आणलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने. कुणी आणलेली आहे? सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारने आणलेली आहे, राज्य सरकारने नाही. ठीक आहे. एक सेंट्रल गव्हर्नमेंटने काय केलं? सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार यांनी एक प्रोग्राम आणला, नॅशनल अॅनिमल डिसीज कंट्रोल प्रोग्राम NDCP. हा आणला 11 सप्टेंबर 2019 ला मथुरा UP मध्ये लॉन्च झाला. UP. आणि हा प्रोग्राम आहे 2019 पासून 2024 या 5 वर्षामध्ये FMD आणि ब्रुसेलोसिस ह्या रोगांवरती वॅक्सिनेशन करणं. काय करणं? वॅक्सिनेशन करणं. ठीक आहे. तर ह्या 2 रोगांवरती आता NDCP थ्रू आपण काय करतो? अॅनिमलचं वॅक्सिनेशन करतो. ठीक आहे. तर हे पूर्ण 100% सेंट्रली स्पॉन्सर प्रोग्राम आहे. त्याला ह्या प्रोग्राम चालवायला जेवढा काय खर्च येतो हे सर्व केंद्र सरकार भरतं,
राज्य सरकार भरत नाही. ठीक आहे. तर हा एक प्रोग्राम आहे. ह्या प्रोग्रामचं उद्दिष्ट काय, 2025 पर्यंत हे एफएमडी आणि ब्रुसेल लॉसेस काय करायचे, कंट्रोल मध्ये करायचे आणि 2030 पर्यंत एफएमडी आणि ब्रुसेल लॉसेसचं काय करायचं, इरॅडिकेशन करायचं. काय करायचं, इरॅडिकेशन करायचं. जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर पॉप्युलेशन मध्ये 75% वॅक्सिनेशन होतं सतत एक 7 ते 8 वर्ष, तेव्हा तिथं काय होतं, तो पॉप्युलेशन मध्ये तो डिसीज, पर्टिक्युलर डिसीज काय होतं, कंट्रोल मध्ये येतो. आणि जेव्हा तिथं 90% वॅक्सिनेशन होतं सतत 7 ते 8 वर्ष, तेव्हा त्या पॉप्युलेशन मधून तो पर्टिक्युलर डिसीज इरॅडिकेट होतो. काय होतो, इरॅडिकेट होतो. तिथून तो जसं मूळ नाश होतो. तर 75% इज फॉर द कंट्रोल अँड 90% इज फॉर द इरॅडिकेशन. ठीक आहे. तर आपलं ध्येय असायला पाहिजे की आपण 100% वॅक्सिनेशन करू. ठीक आहे. तर ह्या प्रोग्रामचं ध्येय असं आहे की 100% वॅक्सिनेशन करायचं आहे 2019 ते 2024 या 5 वर्षामध्ये अगेन्स्ट एफएमडी आणि ब्रुसेलोसिस, टू कंट्रोल द एफएमडी आणि ब्रुसेलोसिस बाय द इयर 2025 अँड टू इरॅडिकेट एफएमडी आणि ब्रुसेलोसिस बाय द इयर 2030. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं एफएमडी आहे. अशा प्रकारचं संपूर्ण तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी कव्हर करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केलाय. तरीच माझ्या भरपूर गोष्टी सुटल्या असतील, त्या आपण कधी ना कधी परत येणार आहेत. खूप मुलांना खूप साऱ्या गोष्टी समजत नसतील, काही काळजी करू नका. जसं जसं आपण मायक्रो शिकणार आहोत, पॅथॉलॉजी शिकणार आहोत, पुन्हा तुम्ही झुनॉटिक इम्पॉर्टन्स जेव्हा एफएमडीचा आपण शिकणार आहोत बीपीएच मध्ये, झुनॉटिक इम्पॉर्टन्स एफएमडीचं खूप सोपं आहे. एफएमडी सर्वांना होत नाही ॲनिमल टू ह्युमन. फक्त जे लोक लॅब मध्ये काम करतात, वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये काम करतात किंवा एफएमडीच्या व्हायरसचा अभ्यास करतात, हेच लोक रिस्क हे आहेत. फार्मर्स किंवा आपण नॉर्मल लोक जे नाही आहोत, जे ह्या व्हायरसशी सतत कॉन्टॅक्ट येतात, लॅब पर्सन्स किंवा वॅक्सिन प्रोडक्शन करणारे पर्सन, त्यांना हा एफएमडी होतो. त्यांच्यामध्ये पण सेम रिझल्ट सेम सापडतात. तुमचे काय म्हणतात, सेम साइन सिम्पटम्स, वेसिकल्स किंवा तोंडावरती फोड येणे, आपल्या हातामध्ये हाताचे जो असतात ना गॅप्स मध्ये आपले फ्लॅप्स आहेत, तिथं पण फोड येतात. सेम सिम्पटम्स लाईक अॅनिमल्स आहेत. त्याच्यामध्ये माणसामध्ये मरण होत नाही. आतापर्यंत एकही माणूस एफएमडीने मेला असं या जगामध्ये कुठे नोंद नाहीये. तर हा झुनॉटिकली इम्पॉर्टंट डिसीज आहे, होऊ शकतो, पण पब्लिक हेल्थ सिग्निफिकंट नाहीये. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही झालंय किंवा खूप मोठी मनुष्यहानी होतीये असं काही नाहीये. तर असं बरंच बीपीएच मध्ये मायक्रो शिकताना, पॅथॉलॉजी शिकताना आपल्याला एफएमडी वारंवार येणार आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. काही पॉईंट सुटले असतील तर आपण ते परत कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर तोपर्यंत मग जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे.